मित्रांनो, लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. लक्षवेध इन्स्टिट्यूट चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अतिशय खडतर असा तुमचा सुरुवातीचा प्रवास होता आणि तुमचा जन्म वाईमध्ये झाला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं बालपण तुम्ही पुस्तकामध्ये पण वाचलंय. आणि मला असं वाटतं की इकडे सगळ्यांना थोडंसं तुमच्या बालपणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की कशा प्रकारचं बालपण होतं, कोणत्या गोष्टींचा परिणाम तुमच्या विचारसरणीवर आणि तुमच्या आयुष्यावर झाला. सो थोडंसं तुमच्या चाइल्डहुडबद्दल. जन्म व्हायचा आहे, पण कसं असतं सांगतो तुम्हाला. माझं एक काही आयुष्याचं बालपण हे कोयनानगर नावाच्या एका गावात गेलं. कोयनानगर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि कोयनानगरमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा आमची फॅमिली तिथे होती. मी, माझे 3 भाऊ, आई आणि वडील. आणि ज्या वेळेला भूकंप झाला त्यावेळेला तिथे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. आणि दुसऱ्या दिवशीचा महाराष्ट्र टाइम्स आला होता आणि त्या महाराष्ट्र टाइम्समध्ये एक छोटीशी न्यूज होती. आणि ती न्यूज अशी होती की कोयनानगरमधील एकच कुटुंब असं आहे की ज्यातलं कोणी मेलं नाही. ह्याचा अर्थ काय झाला सांगतो तुम्हाला मी. की प्रत्येक वेळेला मी नेहमी सगळ्यांना सांगतो की तुमचे आईवडील तुमची किती काळजी घेतात याची तुम्हाला कल्पना नाही आहे. त्यांचा भयंकर कन्सर्न असतो. तर आम्ही वाचलो का? तर आम्ही वाचलो अशामुळे आमच्याकडे एक लोखंडी खॉट होती. त्या खॉटच्या खाली आम्हाला तिघांना आईवडील झोपवायचे आणि एक माझा सगळ्या धाकट्या भावाला वरती घेऊन झोपायचे ते दोघं. आणि ती जर खॉट नसती आमची लोखंडी तर एखाद्या वेळेस आज इथे तुमच्याकडे प्रदीप लोखंडे नसता. हा झाला इन्सिडन्स इश्यूचा. मी स्वतः प्रामाणिकपणे असं नेहमी सांगतो की गरिबी मागे दडू नका. जरी माझं आय हॅव कम फ्रॉम अ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड तरी मी नेहमी म्हणतो की गरिबी मागे दडून. कारण आपल्या देशामध्ये आज मला ज्या 3 महत्त्वाच्या गोष्टी दिसतात त्या ह्या आहेत की गरिबी मागे दडणे, दुसरं मला चांगलं शिक्षण मिळालं नाही, आणि तिसरं मला इंग्रजी येत नाही. ह्या 3 मागे आपण बराच वेळेला दडतो मित्रांनो. तर काही असं कारण नाही आहे ह्या गोष्टीसाठी. मी ठोकून काय सांगतो तुम्हाला सांगतो. मलाही तुम्हाला जसं सांगतो तसं आम्ही एक प्राथमिक शाळेत कॉर्पोरेशनचं किंवा नगरपालिकेच्या शाळेत शिकलो. नंतर एका पण बऱ्यापैकी शाळेत मला थोडे दिवस शिकायला मिळालं. ग्रॅज्युएशन एक्स्टर्नली केलं. तर ह्या सगळ्या अडचणीतनं प्रत्येकाला कुठे ना कुठे जावं लागतं. आणि मी म्हणतोय की अशा जाणाऱ्यांना उलटं चांगलं आहे दॅन ज्याच्याकडे सगळं आहे. एखाद्याच्या घरात कार असेल आणि त्याच्या मुलाने उत्कृष्ट बिझनेस करून एक जर नवीन कार विकत घेतली त्याचं काही अप्रूप आहे का हो? पण जर एका हंबल फॅमिलीतल्या आलेल्या तरुणाने एक छोटीशी जरी मोटरसायकल विकत घेतली तरी अख्ख्या मोहल्ल्याला माहिती होतं, अरे ते आहे ना त्यांनी घेतली बरं का मोटरसायकल, काहीतरी भयंकर करतोय. काही इकडे तिकडे बोलतात, पण ते जे तुम्हाला ड्राईव्ह करतं आणि तुम्ही अशा ट्रॅपमध्ये जा. हा चांगला ट्रॅप आहे ना. की ते काय लोक म्हणाला की अरे बाबा ह्याने मोटरसायकल घेतली म्हणजे पुढचं आपलं काय काम असणार आहे, काही करून एकदा 4 चाकी दारात उभं करणार. तर अशा चांगल्या ट्रॅपमध्ये तर ह्या जरी मलाही भरपूर अडचणीतनं जायला लागलं तरी मी त्याच्यावरती कमीत कमी बोलतो. कारण त्याच्यावरती आता मात करण्याच्या दिवस ह्या देशात आणि या राज्यात आलेले आहेत. आणि त्या पॉझिटिव्ह आपण याच्याकडे एनर्जीकडे सगळेजण बघूया. ओके, ग्रेट. सो डेफिनेटली तो जो काळ होता तुमचं असं म्हणणं आहे की तो डेफिनेटली बिकट होता. सो त्याच्याबद्दल बोलण्यामध्ये काय पॉईंट नाही आहे. तुम्ही 3 गोष्टी सांगितल्या, एकतर गरिबी मागे दडणं किंवा शिक्षण न मिळणं किंवा इंग्रजी. परंतु तरी मला असं वाटतं की या 3ही गोष्टी ह्या तुमच्याबरोबर होत्या देखील. सो मला असं जाणून घ्यायला आवडेल शिक्षणाबद्दल खास करून. कारण मग शिक्षणाबद्दल का तुम्हाला काय स्पेशल ओढ होती किंवा शैक्षणिक आयुष्य तुमचं कसं होतं? तुम्हाला शिकण्याची इच्छा होती किंवा शिक्षणाबद्दल काही रस होता वगैरे असं काही होतं का? मग नाही, निश्चित नव्हतं. पण एक ॲडव्हान्टेज होता. माझ्या नशिबाने माझे वडील एरिकेशनमध्ये काम करत होते आणि आम्ही कॉलनीमध्ये राहायचो. आज तुम्ही मुंबईत राहता, तुम्ही ब्लेस्ड आहात, कारण तुम्ही एका कॉलनी टाईप टाऊनमध्येच राहताय. कॉलनी असल्यामुळे फायदा हा होतो, सगळ्या कम्युनिटीचे, सगळ्या विचाराचे, वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असणारे लोक एका ठिकाणी राहत असतात. आणि त्या सर्वांच्या तुम्ही सानिध्यामध्ये येता आणि त्याचा निश्चित प्रभाव चांगला तुमच्यावरती पडतो.
शिक्षणात मला स्वतःला अजिबात रस नव्हता. मी एक विद्यार्थी होतो. मला 10वीला 37-38% काहीतरी मार्क मिळाले होते. पण आईवडिलांना सारखं वाटायचं की बाबा आपल्याकडे एकच गोष्ट आपण करू शकतो ते म्हणजे शिक्षण घेतलं पाहिजे. आजही ते आणि त्यावेळेला तेच होतं. 20-25 वर्षापूर्वी तेच होतं आणि आजही तेच आहे. त्यामुळे त्यांनी ते इन्सिस्ट केलं की काही करून ते 10वी-11वी तरी पूर्ण कर. तर कसं तरी मी ते पूर्ण केलं. पण ह्याचा अर्थ नेहमी म्हणतो की मी जरी शिक्षण घेत नव्हतो तरी वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण मी शिकत होतो. जे जसं तुम्हाला कॉलनीत सांगितलं ते बहुतेक कुठल्या तरी पुढच्या प्रश्नात त्याचं मी उत्तर देईन. नाही म्हणजे सर नाही ते मी प्रश्न तर आहेच माझ्याकडे, पण असं काही असेल सांगतो तुम्हाला. मी 9वीत असताना दोन्ही गोष्टी होत्या. माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तुला आता 9वीत जी 2 महिन्याची सुट्टी आहे त्यात तुला काम करावं लागेल. आणि मी म्हणलो मला काम करायला आवडेल. त्यावेळेला मित्रांनो ज्या ह्याच्यात मी काम करत होतो त्याचा पगार दिवसाचा होता 4 रुपये 32 पैसे. पण ते 2 महिने मला भयंकर पे केलं. म्हणजे तिथे मला जास्त चांगलं शिक्षण मिळालं. आणि 9वीत असताना मी असंच ते कॉलनी असल्यामुळे माझे एक इंजिनियर मित्र होते विनोद सावंत नावांचे. ते मला फार ॲप्रिशिएट करायचे की चुणचुणीतपणा. आज मी बरेच जणांचं इथं बघितलेलं आहे तो ट्रिमंडस चुणचुणीतपणा. म्हणजे ती एक मुलगी आली होती तुमचे पैसे मागणारी. ती लटलटत होती पण तिला म्हणजे इतका आनंद झाला होता आज. तर काय होतं की आपल्याला काय वाटतं की अजून एका काही गोष्टी मागं दडतो. मला पर्सनॅलिटी नाही, मला स्वतःला प्रेझेंट करता येत नाही, मला बोलता येईल का, मी लटलट का पिन, माझं हे काम आहे का, मी हे खरोखर केलं पाहिजेत का, हे अशा बऱ्याच गोष्टी मागं आपण दडत असतो. ते तेवढं आपण बंद केलं पाहिजे. तर मी 9वीत असताना त्यांच्या सांगितलं की काका आपल्याला ह्या आपल्या कॉलनीमध्ये एखादं नाटक आणता येईल का. बघा 9वीत हे शिक्षण. आणि मी का म्हणा आणि तेवढं थांबून म्हणलो नाही. अजून एक जण शोधला. माझा मित्र होता देशपांडे नावाचा. म्हटलं बाबा मला एक 800,000 रुपये तू देशील का. वडील तर देऊ शकत नव्हते मला गॅरंटीड माहिती होतं. वडिलांना काही सांगितलं नाही. आणि माझ्या नशिबाने माझे मामा पुण्यात राहत होते म्हणून त्यांना आईला कसं तरी पटवून पुण्याला आलो आणि नाटक कंपन्यांना जाऊन भेट दिली. म्हणजे मुसरूड नीट मला फुटलेलं नव्हतं त्यावेळेला. तर त्या नाटक कंपनीच्या माणसाने मला विचारलं तुला नाटकात काम करायचे का नाटक तिकडे न्यायचे. कारण ते पळून येणे, नाटकात काम करणे, पिक्चरमध्ये काम करणे आपल्याकडे फार हिंदी पिक्चरमध्ये चालतं ना, मराठी पिक्चरमध्ये सगळीकडं नाही. म्हणलं मला नाटक न्यायचे. तर त्यांनी ज्या त्रासिक ह्यांनी बघितलं होतं बरोबरपणे. म्हणलो नाही मी असं गावात आलो आहे. धोम नावाचं गाव आहे, वाईपासून 8 किलोमीटर आहे. पण आमच्याकडे एक छान कम्युनिटी सेंटर आहे. त्या कम्युनिटी सेंटरमध्ये मला हे जे नाटक आहे ना तुमचं राजकारण गेलं चुलीत असं त्यावेळेला त्या नाटकाचं नाव होतं. आणि त्याचं हिरो कोण होता निळू फुले. तर माय अट्रॅक्शन होतं ॲक्च्युली निळू फुले. आणि मग ती सांगितलं त्यांना. तर तो म्हणला हो जमेल तुम्हाला नेता येईल. तर ह्या गोष्टी तुम्हाला त्या वयात आणि ते मी नाटक नेलं. तुम्हाला सांगतो गंमत. निळू फुले आता नाही आहेत पण निळू फुले जेव्हा नाटकाला आले ते तिथे तर त्यांनी पहिल्यांदा जरा एक तडाखा केला मोठा. तडाखा म्हणजे भयंकर मोठा तडाखा. आणि ते स्टेजच्या मागं करतात. आणि ते इतके गंभीररित्या त्यांनी केला होता तडाखा. म्हटलं हा बाबा आता लुडकणार कुठंतरी तिथे. आणि तुम्हाला सांगतो हे कलाकार कसे कलाकार असतात. त्याचे 2-3 लोक म्हणले तू काय चिंता करू नकोस त्यांना स्टेजवर जाऊ देत फक्त. आणि मित्रांनो त्यांच्या 1-2 लोकांनी त्यांना उचललं आणि असं स्टेजवर ढकललं. लिटरली ढकललं. ज्या सेकंदला निळू फुले स्टेजवर आले आणि त्यांनी एकच शब्द विचारला. जसं ते एक टिपिकल पद्धतीने नमस्कार म्हणायचे. तुम्हाला माहिती असेल नमस्कार असं काहीतरी विचित्र म्हणायचे. ते म्हणल्या पुढचे 3 मिनटं टाळ्या वाजत होते. आणि पुढचे 2 तास 45 मिनटं त्या माणसाने एक पापणी लावून दिली नाही हो कोणाची. म्हणजे ज्या व्यक्तीला मी 10 मिनिटापूर्वी बघितलं ह्यातनं शिकायला मिळतं तुम्हाला. ह्यातनं शिकायला मिळतं. म्हणजे आपल्याकडे काय एखादा म्हणजे आता मी त्याला एन्डॉर्स करत नाहीये. ऑफकोर्स सर शिकायला मिळतं म्हणजे जे पाहिजे ते शिकलं पाहिजे. हां मग तेच सांगणार होतं आता. पण त्यातही सांगतो नाही मला त्यातही असं का सांगायचंय की एखाद्या घरातला एखादा तरुण कधीतरी एखादी गोष्ट दारू पित असेल किंवा करत असेल तर त्याला एकदम तुम्ही बात करू नका हो. आणि मग त्याला काय वाटायला लागतं माहिती आहे का मग बाधायचं तर बात सारखाच वागतो. आता ह्याच्या ट्रॅपमध्ये त्याला टाकतो आपण सगळेजण मिळून. म्हणजे मी त्याला एन्डॉर्स करत नाही. परत सांगतो अजिबात एन्डॉर्स करत नाही. बट यू कॅन लर्न लॉट ऑफ थिंग्स अशा गोष्टी. मग ते माझं डेअरिंग वाढलं
आणि मग 16 mm ची पिक्चर आणली. आणि मग कधीतरी 1 वर्षानंतर मला कळालं की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कलेक्टर ऑफिसची परवानगी घ्यावी लागते. देअर इज अन एंटरटेनमेंट डिपार्टमेंट आणि त्याला थोडे पैसे भरायला लागतात. म्हणजे त्याच्यासाठी मला अटक होऊ शकत होती. पण आता त्यावेळेला मी लहान होतो, अटक झाली पण नसती त्यावेळेला. माहिती आहे ना, आजकाल बऱ्याच वेळेला अटकच होत नाही, भरपूर गोंधळ करून या देशामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात आणि त्या तुम्ही कशा घेताय. म्हणजे माझं असं प्रामाणिक मत आहे, तुम्ही वरती खालती डाव्या बाजूला उजव्या बाजूला जिथे तिथे बघाल तिथे प्रत्येक व्यक्तीकडनं तुम्हाला घेण्यासारखं काय असतं. पण त्याला फॉलो करू नका. प्रदीप लोखंडेला फॉलो करू नका, अतुल साहेबांना फॉलो करू नका. यू टेक द बेस्ट इसेन्स ऑफ अतुल, यू टेक द बेस्ट इसेन्स ऑफ प्रदीप. फॅन्टॅस्टिक, क्या बात अँड है. फॉलो. वो फॅन्टॅस्टिक. कारण आपण बऱ्याच वेळेला फॉलो करतो आणि मग गडबडी होतात. असं म्हटलं जातं की डोंट बी द सेकंड कॉपी ऑफ प्रदीप लोखंडे बट बी युअर ओन युनिक कॉपी ऑफ अतुल राजुडी. ओके, ग्रेट. सो इतकं कळलं की जरी शिक्षण, औपचारिक शिक्षण जे होतं त्याच्यामध्ये जरी तुम्हाला तेवढा रस नव्हता, पण औपचारिक शिक्षणाच्या व्यतिरिक्त अनुभवातून आणि आजूबाजूच्या वेगवेगळ्या माणसांमधून तुम्ही भरपूर काही शिकत होता. आणि बहुतेक ही व्यावसायिकता ही तिकडनंच आली. हो, म्हणजे काय ह्या सगळ्या उपक्रमामध्ये मला काहीतरी 400-500 रुपये मिळाले त्यावेळेला. हो. पण परत त्याच ट्रॅपमध्ये आलो मी की अरे पैसे मिळतात. आणि काय होतं, अजून एक चांगला ट्रॅप आहे, सगळ्यांना मला सांगायचं आहे. तो ट्रॅप अजून एक चांगला असा आहे आयुष्याचा की जो कालपर्यंत एक कोणी व्यवसाय करत नसतो ना, तो जेव्हा व्यवसाय करायला लागतो, जरी टोचणारे कितीतरी असले तरी खरोखर तुमचे काही वेलविशर असतातच. अरे नाही, काहीतरी यांनी प्रयत्न चालू केला आहे, दॅट ड्राईव्ज यू. आणि ते घ्या तुम्ही त्याच्यातलं. काही गोष्टी इकडनं ऐकायच्या, इकडनं ते सोडून द्यायच्या. पण ह्या ट्रॅपमध्ये तुम्ही गेला तर त्याचं तुम्हाला भयंकर, कारण ते टॉनिक आहे ना, ते भयंकर मस्त टॉनिक आहे. म्हणजे पैशाच्या टॉनिकपेक्षा, एखाद्या प्रोडक्टच्या टॉनिकपेक्षा हे टॉनिक तुम्हाला फार पुढे नेतं. आणि पुढे नेल्यामुळे अजून पाठीमागं वळून बघता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे निश्चित 3-4 पावलं मी पुढं आलोय, म्हणजे मला पुढे जाता येतंय. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट, सुपर. सो हे सगळं ऑफकोर्स करत होतात तुम्ही आणि 9वी-10वी पर्यंत झालं होतं. आणि ऑफकोर्स मला तर वाटतं की फॅमिलीमधून तर काय सपोर्ट नसेल या सगळ्या गोष्टींना, पण विरोध पण नव्हता. अच्छा. सो काय मुलगा आपला करतोय. नाही, ते काय माहिती आहे ना, काही वेळेला असं असतं, सांगतो तुम्हाला मी, की एक काही आईवडील जे असतात ना, त्यांचं बिचाऱ्यांचं एक थिंकिंग प्रोसेस असतं. म्हणजे आत्ताच्या आईवडिलांचं नाही, म्हणजे 20 वर्षापूर्वीचं बोलतोय मी. आणि ते एक बेसिक होतं. आमच्याकडे पूर्वी ग्रामीण भागात काय होतं सांगतो तुम्हाला, जरा बऱ्यापैकी घरातल्या बऱ्यापैकी इथेही असतील बरेच जण, तर बऱ्यापैकी घरामध्ये माझा मुलगा हा आमदार झाला पाहिजे किंवा फौजदार झाला पाहिजे असा विचार असायचा. जर ते नाही जमलं तर ह्याला कुठंतरी गव्हर्नमेंटमध्ये चिटकवा, हे एक त्यांच्या डोक्यात असायचं. त्याच्या पुढे काही नसायचं. त्यामुळे त्यातनं हा काहीतरी ह्याच्यापेक्षा वेगळं काही नव्हतंच. कारण वडिलांच्या डोक्यात तेच होतं की अगदीच काय नाही जमलं तर कुठंतरी एखाद्याच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या हातापाया पडून ह्याला कुठंतरी मी चिटकवीन. पण त्याच्या अगोदर मी ते गाव सोडलं आणि पुण्याकडे पोचलो. सो पुण्याला सर तुम्ही 10वी नंतरच की कसं काय? 11वी नंतर मी पुण्याला आलो. म्हणजे त्याचा खरोखर प्रभाव माझ्या हिंदी पिक्चरचा होता, सांगतो तुम्हाला. कारण त्यावेळेला बऱ्याचशा हिंदी पिक्चरमध्ये गाव सोडून मोठा गेला. आणि माझं त्यावेळेला एक भ्रम असा झाला होता, मला टेबल टेनिस बऱ्यापैकी खेळता यायचं. आणि मग मी पुण्याला आलो. मला वाटलं, आणि मी त्यावेळेला डिस्ट्रिक्ट लेवलला एकदा काहीतरी कसं झालो होतो का नव्हतं, पण बऱ्यापैकी डिस्ट्रिक्ट लेवलला खेळत होतो. त्यामुळे माझं असं समज झालं की मी मोठा काहीतरी स्टार एक टेबल टेनिसचा. आणि वाड्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायला गेलो. म्हणजे 11वीपर्यंत वाईट 1 वर्ष तिथं केलं आणि वाड्या कॉलेजला ॲडमिशनला गेलो. वाड्या कॉलेजला त्यावेळेला एक प्रिन्सिपल होते, त्यांचं नाव होतं नुलकर. अतिशय सभ्यग्रस्त. मी का डिटेलमध्ये सांगतो की बरेच जण अनुभवतात असं. आणि मी त्यांना कॉन्फिडंटमध्ये सांगितलं, सर मला भयंकर मस्त टेबल टेनिस खेळता येतं बरं का, मला त्या स्पोर्ट्स कोट्यामध्ये इथं ॲडमिशन पाहिजे. ते म्हणले बरं ठीक आहे, बस तिकडे. आणि त्यांनी बेल वाजवली आणि एका मुलाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं अशा एका मुलाला बोलवून आणा. तर तो मला नाव आठवत नाही त्याला बोलून आणलं. ते म्हणले याला घेऊन जा आणि ह्याच्याबरोबर टेबल टेनिसच्या 3 मॅचेस खेळ. तो मुलगा मला घेऊन गेला त्यांच्या त्या टेबल टेनिसच्या मॅचेस खेळायला. आणि त्या मुलाने मला 3 मॅचेस 0वर मारल्या. म्हणजे वाईमध्ये हा मोठा शाना अमिताभ बच्चन व्हायचा, हिता आला ह्याचं माकड.
आता मी परत आलो, माझं माकड तोंड मी वरती बघायला तयार नाही. तर त्यांनी बघा हे कशा गोष्टी लोक शिकवतात तुम्हाला. हे म्हणजे जसे तुम्हाला अतुल सर तसं त्यांनी मला ते शिक्षण दिलं, पण न सांगता, तोंडावर आरडाओरडा करून नाही. मी काय वेळेला आरडाओरडा करतो जास्त, पण आरडाओरडा करून काय नाही. आणि मी परत आल्यावरती सर म्हणलं मी हारलो, नाही माझी लायकी नाही म्हणलं, अजिबात स्पोर्ट्स कोट्याचा तर विषयच नाही. ज्या व्यक्तीला एक पॉईंट मिळवता नाही आला, मिळतोच बरं का, टेबल टेनिसमध्ये अगदी भुक्कड माणसाला सुद्धा 2-3 पॉईंट मिळतात, पण ते सुद्धा मला मिळालं नाही, कारण तो नंबर 1 प्लेअर होता. वाडियाचा तो नंबर 1 प्लेअर होता. आणि मग मला हे सांगायचा उद्देश असा की काय काय वेळेला आपल्या डोक्यात आपण भ्रामक कल्पना घेऊन जातो आणि मग समाजाला नावं ठेवतो, आपण स्वतःला ठेवत नाही. तर तिथे तो थोडीशी 2 पावलं जर तुम्ही मागं आला आणि स्वतःला समजून घेतलं की ही कमी आहे माझ्यात, काय वाईट वाटून घ्यायचं कारण नव्हतं. आणि मग त्यांना सांगितलं की सर मी घेणार नाही आता ॲडमिशन, मी एक्सटर्नलच करणार. आणि मी माझं ग्रॅज्युएशन एक्सटर्नली केलं, कॉमर्स ग्रॅज्युएशन. ओके. आणि हा कॉमर्स नंतर तुम्ही मार्केटिंगचा अभ्यास शिकण्यासाठी जास्त उत्सुक झालेला होता. सो मार्केटिंगबद्दल एवढी ओढ निर्माण होण्यामागचं कारण काय, आणि मग त्याच्यासाठी शिकण्यासाठी काय तुम्ही परत पापड बेलले त्याच्याबद्दल? हा पापड नाही काय झालं सांगतो तुम्हाला. त्यावेळेला जर तुम्ही 82-83 बघाल तर त्यावेळेला भारतभरामध्ये एक फॅड आलं होतं की MBA. आणि त्यावेळेला MBA भारतातलं एवढं फेमस नव्हतं, पण असं लिहिलं जायचं की हिंदी पिक्चरमध्ये अभी अभी मेरा बेटा स्वित्झर्लंड से MBA करके आया है, असं एक बऱ्याच पिक्चरमध्ये डायलॉग असायचा. तर स्वित्झर्लंडच्या MBAचा इथं काय उपयोग आहे मला माहिती आहे आता, अजिबात शून्य उपयोग बरं का. काही इकडे उपयोग नाही त्या स्वित्झर्लंडच्या MBAचा इथं. तर नाही त्यांना नावं ठेवण्याचा अर्थ नाही आपल्याला, पण त्याचा खरोखर उपयोग नाही आहे. त्याला लॉट ऑफ इश्यूज इन दॅट. पण काय झालं की त्या 2 गोष्टीसाठी केलं असं मला वाटतं. त्याचा एक माझा मित्र कारणीभूत होता, आणि ते मला परत एकदा तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या आजूबाजूला कोण आहे हे फार महत्त्वाचं असतं. तुमची वैचारिक ठेवण ही त्याच्यावरती डिपेंड करते, कारण मेजॉरिटी प्रभाव हा त्यांचा असतो. कारण तुम्ही आईवडिलांचं ऐकत नाही त्यावेळेला, त्या वयात तुमच्यावरती प्रभाव हा तुमच्या मित्रांचाच असतो, 100% मित्रांचा प्रभाव असतो. त्यामुळे तुमची ही मंडळी कोण आहे हे फार महत्त्वाचं असतं. तर फार जपून करावं ते असं माझं नेहमी मत आहे. ॲक्वेंटन्स किती असू शकतं तर तुम्हाला, माझा शब्द नीट लक्षात ठेवा, बट मित्र हा फार तोलून आणि मापूनच असावा असं माझं स्वतःचं मत आहे. तर नशिबाने मी एका माझ्या मित्राच्या म्हणजे आउटहाऊसमध्ये राहत होतो, त्या आउटहाऊसचा जो मालक होता तो माझा मित्र झाला. आणि त्याच्यामुळे आणि त्यावेळच्या फॅडमुळे, आणि त्यावेळेला मला अजून असं वाटलं की जरा MBA केलं तर जरा मोठ्या घरातली पोरगी मिळेल आणि भरपूर डावरी पण मिळेल. पण लव्ह मॅरेज झालं, पुढं त्या बसलीच आहे पुढं ती, ते काय जास्त बोलता येणार नाही मला. तर त्यामुळे त्याच्या मदतीने, त्याचं नाव जयप्रकाश गिरमे, त्याच्या मदतीने आणि हे हिंदी पिक्चरच्या फॅडमुळे मी असं म्हणालो की मी MBA नाही करणार, पण एक तरी मार्केटिंगचा कोर्स मला करायचा आहे. आणि त्यावेळेला पुण्यामध्ये एकच इन्स्टिट्यूट होतं, तिथं ते शिकवलं जायचं, आणि तिथे ॲडमिशन घेण्याचा मी प्रयत्न केला. सो त्याचा जो किस्सा मगाशी मी थोडक्यात सांगितला, पण तुमच्या तोंडून जरा ते काय झालं काय सांगतो तुम्हाला मी की ते जे प्र.ची शेजवलकर आज मार्केटिंगचे गुरु आहेत भारताचे, फार त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांनी इज द फर्स्ट पर्सन ऑफ द कंट्री हू हॅज लॉन्च्ड MBA इन दिस कंट्री. अनबिलिव्हेबल कॅरेक्टर, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. अतिशय कडक माणूस. तर ते त्याचे डायरेक्टर होते, आणि मी शहाणपणा करून परत तसाच शहाणपणा केला की मला मिळालंच पाहिजे, मी गरीब आहे वगैरे. मी पण वापरलं आहे सगळं, आता डबेला मारतोय, पण मी त्यावेळेला ते शब्द वापरले. मी गावातनं आलो, मी गरीब आहे, पैसे नाहीत, मग केलं तर उपयोग होईल वगैरे वगैरे. ते म्हणले, त्यांनी एक डायलॉग मारला होता त्याला, मी प्रदीप, मी इथं शेंगदाण्याच्या पुड्या विकायला नाही बसलेलो, मला MBAची डिग्री द्यायची. आणि ही वॉज राईट. मला राग आला, मी शहाणपणा केलाच बराच, पण मी त्यावेळेला अतिशय सगळे विचित्र मार्ग अवलंबले ॲडमिशन मिळण्यासाठी. म्हणजे कसे असतात बघा, आता ते चुकीचे तरी सांगतो तुम्हाला. माझे एक मामा इन्कम टॅक्समध्ये होते, मला माहिती आहे सगळ्यात बेस्ट कान पकडणारा कोण, इन्कम टॅक्सवाला. त्यांना जाऊन चावी मारली, बघा मी आलो याचं, मला नाही, मला ते ॲडमिशन नाही. कोण असं का, बरं प्रयत्न करतो, लावला त्यांनी फोन. मग एका पोलीसवाल्याला पकडलं, म्हणलं अहो मी असं असं आलो आहे, मला मिळत नाही वगैरे, ते बघा त्यांनी फोन केला. मग अशा बऱ्याच लोकांना मी रेव्हन्यू डिपार्टमेंटला एका, पण ही क्लेवरनेस आहे, लक्षात घ्या तुम्ही. मी त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवला की अरे ह्याचं बऱ्यापैकी ओळखी आहेत बरं का इकडं तिकडं, हां अरे खरोखरच याला गरज दिसते, असा मेसेज त्या शेजवल सरांकडे गेला होता.
मग मी गेल्यावरती भयंकर चिडले. मी जसं तुम्हाला म्हणालो की ते मला म्हणाले की मी तुला काही शेंगदाणे इथं वाटायला बसलो नाहीच देणार तुला ॲडमिशन. मी गेलो नाही. मग एक 8-10 दिवसाने मी परत एकदा त्यांना भेटायला गेलो. म्हणजे माझी चूक झाली. परत मी म्हणतो गोईंग बॅक दॅट 2 स्टेप्स. म्हटलं माझी चूक झाली सर, पण जर कुणी एखाद्याने ॲडमिशन घेतलं नाही ना, एखादी सीट जर रिकामी राहिली तर कृपा करून मला लिहा. तर त्यांनी मला एक कागद दाखवला. ग्रुप डिस्कशनमध्ये 100 पैकी 17 मार्क. म्हणजे लायकीच नाही हो माझी, कारण इंग्लिशमध्ये बोलता येत नव्हतं अजिबात. एक शब्द इंग्लिशमध्ये बोलता येत नव्हतं. रिटर्न टेस्ट नापास, कारण इंग्लिशमध्ये होती. मग त्यांनी हे दाखवलं मला. पण ते त्यांना काय आवडलं की ते मला काय म्हणाले, तुझी चिकाटी आवडली मला. सो कन्सिस्टन्सी प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर लाईफ. आणि मोस्ट ऑफ द टाईम आपण गडबड करतो. आणि मग त्यांनी मला एका मुलाने सोडल्यामुळे तिथे ॲडमिशन दिलं. पण तेव्हाही मी काम करत होतो, तेही मी एक्सटर्नलीच केलं. सो कन्सिस्टंट अँड परसिस्टंट. ॲब्सोल्यूट. सो ह्या 2 गोष्टींमुळे तुम्हाला तिकडे ॲडमिशन शेवटी मिळालं. बस आत्ता जस्ट सर तुम्ही सांगितलं की ग्रुप डिस्कशनमध्ये कमी मार्क किंवा रिटर्नमध्ये. सो बऱ्याच मराठी तरुणांना, खास करून ज्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे, अशांना इंग्लिशबद्दल बराच न्यूनगंड वाटतो. आणि आपण देखील म्हणजे आता गावातून आलाय तर ऑफकोर्स इंग्लिश एवढं तेवढं चांगलं नव्हतं त्यावेळेला. पण डेफिनेटली तुम्ही त्याच्यावर मात केली. ती अडचणी जेव्हा आल्या, सो कोणत्या अडचणी आल्या आणि त्याच्यावर कशी मात केली? मग तुम्ही कसं त्या गोष्टीला बघितलं आणि इंग्रजीचा न्यूनगंडावर मग मात कशी केली? नाही, हे आज जे आता मी काही इंग्रजी बोलतो ते ठीक आहे, कारण ते मागच्या 5-7 वर्षात बऱ्यापैकी ग्राफ झालं. कारण परत मी म्हणतोय तसं जगभरात. पण सर म्हणजे मला असं म्हणायचं आहे की खरोखरच ती एक अडचण आहे? नाही, तेच मी सांगतो. तर मी ज्या वेळेला सुरुवातीला मला यायचं नाही इंग्लिश चांगलं, आणि ज्या वेळेला मी बोलायला जायचो त्यावेळेला मी स्पष्ट सांगायचो, मला जरी म्हणजे मी माझा डायलॉग कसं सांगतो, डोंट गो बाय माय इंग्लिश. इफ यू वॉन्ट टू मेक अ फन ऑफ माय इंग्लिश यू कॅन डू दॅट आफ्टरवर्ड्स, बट लिसन टू मी राईट नाव बिकॉज आय एम गोइंग टू टॉक माय सब्जेक्ट विच आय नो 100%. सो बेटर लिसन. फॅन्टॅस्टिक, ग्रेट, बेटर लिसन. मग काय व्हायचं, काय त्या आमच्या पोरी पण सारखं मला बोलतात ना, पप्पा 0 नाही म्हणायचं. ते असलं आता ते एवढे ओकल्याबरी कुठलं येणार आपल्याला, बाकी मी ठोकणे. मग काय होतं, पण त्यात तो कॉन्फिडन्स असला पाहिजे. तुमच्या ह्याच्यामध्ये की मी माझा विषय 1 अपनी समोरच्याला सांगणार. 1 अप. आणि 1 अप असल्याशिवाय का त्याने रिस्पेक्ट करावं तुम्हाला, हे समजलं पाहिजेत आपल्याला. अन्यथा दोष देणे जे आपण सारखं करतो ना, तिथे आपल्या बऱ्याच वेळेला अडचणी क्रिएट होतात. तर ते आपण जेवढं त्याच्यातनं बाहेर निघू तेवढं सक्सेस आपल्या जवळ येत जातं. ॲब्सोल्युटली. असं म्हटलं जातं की डोंट टॉक टू इम्प्रेस, टॉक टू एक्सप्रेस. ॲब्सोल्युटली. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा आपण मराठी जरी बोलतोय तरी असं नाही आहे की आपण 100% शुद्ध आणि परफेक्टच मराठी बोलतोय. पण मराठी बोलत असताना आपला उद्देश जो असतो तो क्लिअर असतो की मला माझे विचार मांडायचे आहेत. पण बऱ्याच वेळेला इंग्रजीचा भाऊ असल्या कारणाने आपण बोलताना असा विचार करायला सुरुवात करतो की माझ्याकडनं काही चूक नाही झाली पाहिजे, मी चुकीचा शब्द नाही उच्चारला पाहिजे, मी इजच्या जागी वॉज नाही म्हटलं पाहिजे, हॅजच्या जागी हॅड नाही. आणि तिकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंटेन्शनच जर चुकलं तर मग ऑफकोर्स मग ततपप होणारच आहे बोलता. नाही, त्याच्यात 2 अडचणी होतात. एक, तुम्ही विचार करता मराठीमध्ये आणि बोलता इंग्लिशमध्ये, मग ती वाक्यरचना करता करताच मध्ये अर्धा तास निघून जातो, म्हणजे वेळ जातो मुख्यतः. आणि दुसरं लक्षात घ्या, मला जे काही मी आत्तापर्यंत अनुभवलेलं आहे मराठी मुलांचं, इस्पेशली मराठी मुलांचं आणि ग्रामीण भागातल्या हिंदी मुलांचं पण होतं, काय सांगतो तुम्हाला मी, की एखादं वाक्य त्याला एक्सप्रेस नाही करता आलं की कम्प्लिटली ब्लँक होतो. तर तुम्ही एक सगळ्यांनी शिकलं पाहिजेत, म्हणजे हे मी चुकीचं शिकवतोय, थोडं रेटून बोलावं लागतं. म्हणजे ते जर वाक्य ना तर तिकडं सोडून द्यायचं आणि वेगळ्याच विषयाकडे घुसायचं जे आपल्याला येते. म्हणजे तो फ्लो राहतो. तो फ्लो फार महत्वाचा आहे मित्रांनो. नाही तर काय होतं, मग समोरचा म्हणतो ह्याला काहीच येत, कारण बघा वेळ नाही आहे लोकांकडे, असंही ऐकायला कोणी तयार नाही. तर त्यामुळे तो हा स्पॉन्टिनियसली जो तुम्ही कॉल घेता तो तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतो, आयुष्यभर. मग ह्युमर करा तिथे एखादा, जर येतच नसेल ना, याला मी काय आजकाल विसरायला लागलोय फार, असं 1 मिनिटासाठी, म्हणजे तुम्ही 2 पावलं परत मागा आला, पण ते समोरच्याला बरं वाटलं तर काय हरकत नाही त्याच्यात. आणि जे काय परत ठोकायचं ते ठोकणारच आहे ना, आपण त्याला सोडणार आहे का थोडंच. सो अशा प्रकारे मग तुमचा मॅनेजमेंटच्या शिक्षणाचा मार्केटिंग या विषयावरच्या अभ्यासाचा प्रवास सुरू झाला आणि यू कम्प्लिटेड अ कोर्स इन मार्केटिंग. त्यानंतर मग
ॲक्च्युअल त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा तर आधीपासून होती, मार्केटिंगबद्दल तुम्हाला खूप इच्छा निर्माण झालेली होती. मग त्यानंतर काय काय केलं, कुठल्या प्रकारची कामं केली, तो प्रवास कसा होता, तो अनुभव तो अगदी थोडक्यात सांगतो की मी ते 2 वर्षाचा कोर्स केला, मास्टर डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. तो डिप्लोमा होता ॲक्च्युली, कारण त्याला पुणे युनिव्हर्सिटीचं हे नव्हतं, ॲफिलिएशन नव्हतं. पण तो फार फेमस होता, जसं मी तुम्हाला सेजवलकरांमुळे. आणि त्यावेळेला तिथे कॅम्पस इंटरव्ह्यू झाला आणि त्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माझ्या नशिबाने जॉन्सन अँड जॉन्सनचा कॅम्पस इंटरव्ह्यू झाला आणि मराठी माणूसच मॅनेजर तिथे इंटरव्ह्यू घ्यायला आला होता. तर त्यांना मी पहिलंच सांगितलं, जे काय विचारलं ते मराठीत सांगा, म्हणजे मला मराठीतच तुम्हाला उत्कृष्ट सांगता येईल. म्हणजे हे पण फार महत्त्वाचं असतं. तर ते भिडे बिल्डिंग असं आम्ही म्हणतो. हां, आणि रिलेट तुम्ही पहिलंच करून टाका ना एखाद्या व्यक्तीला, रिलेट केलं ना तुम्ही, आणि त्याच्याकडनं तसं काही मागत नाही आहे तुम्ही, त्याला विनंती करताय. आणि मग त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि नशिबाने बघा मला की एक अतिशय हंबल याच्यातला तरुण हा कालपर्यंत ज्याला नीट काही नाही त्याचं सिलेक्शन जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकन कंपनीत मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून होतं. म्हणजे वैशालीच्या बाहेर बसणे, चप्पल घालून फिरणे, नीट बूट घालायचं माहीत नाही अशा एका तरुणाला. आणि मग मला 5 दिवसांनी एक फोन येतो आणि असं सांगण्यात येतं की तुमचं दिल्लीला जाण्याचं तिकीट तुमच्या ॲड्रेसवर पाठवलेलं आहे. मग त्या 5 दिवसामध्ये पहिली काय गोष्टी केल्या असतील सांगा बरं? बूट, चांगली पॅन्ट, चांगला शर्ट, एक टाय लावायला मला अजूनही नीट येत नाही, त्या पोरीज लावतात टाय मला नेहमी. आणि हे करून कसं घडतं सांगतो तुम्हाला मी, की ऑल ऑफ सडन कंप्लीट आयुष्य बदलतं तुमचं त्या एका रात्रीत, एका पत्रात, एका कॉन्टॅक्टमध्ये. आणि दिल्ली आणि विमानाने दिल्ली म्हणजे त्या मोहल्ल्यात काय सांगायचं तुम्हाला, हे गोंधळ, दुसऱ्याचेच घरी गोड जेवण, की आपल्या इथलं पोरगं कुठं दिल्लीला चाललंय बोल. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, 7 दिवसचं ट्रेनिंग होतं दिल्लीमध्ये. विमानात बसताना चड्डी पिवळी काय विचारू नका तुम्ही, काय वादच नाही. दिल्लीत पोचल्यानंतर एक इन्सिडेंट तुम्हाला सांगतो. 5 स्टारला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक वेलकम ड्रिंक दिलं जातं. आता ते आयुष्यात पहिल्यांदा आम्हाला मिळालं वेलकम ड्रिंक. ते आता एकदम प्यायचं, हळू प्यायचं, प्यायचं का नाही प्यायचं का ठेवून द्यायचं, हे कुठं शिकवतात का मॅनेजमेंटमध्ये? आपल्या घरात पण नाही शिकवत, कुठं नाही शिकवत. झाली बोबा इकडं बघ तिकडं बघ, आपण करतो बघा बऱ्याच वेळेला, हे काय करतोय तो काय करतोय, आणि मग त्याला फॉलो करतो. तर ते मग नेहमीप्रमाणे थोडंसं मी कुठेतरी पिक्चरमध्ये बघितलं की थोडं प्यायचं, थोडं उष्ट टाकायचं असतं म्हणजे मोठं दिसतं, म्हणजे तो माणूस मोठा. ते सोडून दिलं ते. आणि त्या 7 दिवसानंतर इट वॉज अ चेंज्ड प्रदीप लोखंडे. कारण ते तुम्हाला जसं तुम्ही करताय या सगळ्यांना तसंच ते तुम्हाला करतात. आणि आयुष्याचे जोपर्यंत तुम्ही माझ्या कंपनीत आहात तोपर्यंत हे नॉर्म्स तुम्हाला पाळावेच लागतील. त्यातला एक नॉर्म होता, कोणत्याही परिस्थितीत फर्स्ट क्लासच्या खाली ट्रॅव्हल करायचं नाही, आणि जर चुकून सापडला त्याच्या खाली यू विल बी सॅक्ड देअर अँड देअर. बघा नॉर्म काय. रेल्वेतनं प्रवास करा, जर कार असेल तर कार एअर कंडिशन पाहिजेत, त्याची कारणं भरपूर आहेत, त्याला भरपूर वेळ लागेल ते सगळं एक्सप्लेन करायला. आणि अशा एका उत्कृष्ट एन्व्हायरमेंटमध्ये मी गेलो. इट वॉज अ फॅन्टॅस्टिक ट्रेनिंग स्कूल फॉर अ बॉय फ्रॉम अ विलेज. अनबिलिव्हेबल. अतिशय उत्कृष्ट बॉसेस भेटले मला. आणि प्रत्येक बॉस हा चांगला असतो जरी आपण त्याला शिव्या देत असलो तरी, कारण शिव्या देणारा बॉसच चांगला असतो. नाही तर करणार कसं तुम्हाला? नाही तर तो तिथेच ठेवेल तुम्हाला, तो तिथेच ठेवेल. तुमच्यातल्या जर उणीवा त्यांनी दाखवल्या नाहीत तर तो तुम्हाला तिथेच ठेवेल. तुम्हाला माहिती आहे का, माझी एकदा भांडणं माझ्या बॉसबरोबर काय झाली होती. मी त्यांना म्हणालो की आय एम इन नाशिक, नाशिकमध्ये मी आहे असं त्यांना कळवलं, आणि मला यायला उशीर झाला म्हणून मी मालेगावमध्येच राहिलो. आय वॉज अबाउट टू सॅक. मी म्हटलं अडचण काय तुमची, मालेगावला पण मी चांगल्याच हॉटेलमध्ये. युअर आयटनरी सेज दॅट यू आर इन नाशिक, सो यू शुड बी इन नाशिक. उद्या जर तुला मालेगावमध्ये काय झालं असतं तर इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कंपनी. तू कोण समजतो स्वतःला? तर हे लक्षात घ्या तुम्ही. हे काही जे नॉर्म्स आहेत, ह्या ज्या काही गोष्टी सगळ्या असतात, ह्या काही माणसाला त्रास देण्यासाठी नसतात. आपण त्याला तसं घेतो आणि मग अडचणीच्या गोष्टी चालू होतात.
मग अडचणीच्या गोष्टी. सर पण मला ॲक्च्युली तिकडे जॉन्सन अँड जॉन्सनमध्ये तुमचं काय प्रोफाईल काय होतं, काय तुमचं एक्झॅक्टली काम मला काम दिलं, डायरेक्ट तिथनं आलो, ते ट्रेनिंग झालं. मला वाटलं आता मस्त 5 स्टारमध्ये इथून पुढे राहायला मिळेल आणि काय टकाटक सगळं करायला मिळेल. मुंबईमध्ये आल्या एक हातात लेटर मिळालं, युअर एरिया ऑफ ऑपरेशन इज मध्य प्रदेश. आणि उठून मी तिथनं पोचलो भोपाळ. आणि माझ्याकडे मध्य प्रदेशचे 45 जिल्हे देण्यात आले होते. आणि त्यावेळेला जॉन्सन अँड जॉन्सनचे एकच डिव्हिजन होतं, त्याला आम्ही CPD आणि PPD असं म्हणत होतो, कन्झ्युमर प्रोडक्ट अँड पर्सनल प्रोडक्ट. ओके. तर दॅट इयर दे हॅव टेकन अ कॉल की आम्ही आता PPDचे वेगळे डिस्ट्रीब्युटर करणार. CPDच्या डिस्ट्रीब्युटरवर त्यांनी काम करायचं नाही. आणि त्या PPDचे डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करायचं काम हे मला मिळालं होतं. त्यामुळे मी जेव्हा त्या कंपनीवर काम करत होतो 23 रात्र मी ट्रेनमध्ये रात्रभर झोपायचो आणि दिवसभर काम करायचो. आय हॅव लर्नड अ लॉट. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात. हो, कारण ट्रॅव्हल करायला लागायचं मला. आणि रात्रभर ट्रॅव्हल केल्यानंतर दिवसभर काम करायचं आणि परत रात्रभर ट्रॅव्हल करायचं. पण दॅट्स 18 months मी त्या कंपनीवर काम केलं. फॅब्युलस, भयंकर गोष्टी आयुष्यात शिकलो. सो ॲक्च्युअल तुमचं जे प्रोफाईल होतं ते सगळ्या मार्केटिंगच्या दृष्टिकोनातूनच होतं आणि डिस्ट्रीब्युटर्स खास करून डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करायचं होतं. मग त्यात बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात की त्याचे नॉर्म्स असतात की तो कोण असला पाहिजे, त्याच्याकडे आता एजन्सी काय आहे, Eligibility criteria. त्याच्या क्रायटेरिया आहेत सगळ्या, की त्याचं रेकॉर्ड, पोलीस रेकॉर्ड काय आहे पासून ते आत्ता कुठला आपल्या कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट नाही, मार्केटमधले दुकानदार त्याच्याविषयी काय म्हणतायत, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, तो ह्याच्यात किती लक्ष घालणार आहे, किती इन्व्हेस्टमेंट करणार आहे, ROI त्याचा त्याला तिथं लिहून तुम्हाला द्यावा लागतो. सो इट इज अ फॅन्टॅस्टिक, बट दॅट इज अ ऑल टुगेदर डिफरंट अँड टेक्निकल सब्जेक्ट. आणि पण त्याच्यातून लर्निंग जे होतं लर्निंग ट्रिमंडस होतं तुम्हाला. कारण तुम्ही ज्या ज्या जिल्ह्याला जाल त्या त्या जिल्ह्याला तिथला एक उत्कृष्ट बिझनेसमॅनशी तुमचं इंटरॅक्शन होतं. इफ आय एम इन जबलपूर ही स्पीक्स डिफरंट, अँड इफ आय एम इन रीवा ऑफ मध्य प्रदेश इट इज डिफरंट, इफ आय एम इन बैतूल इट इज डिफरंट, अँड इफ आय एम इन ग्वाल्हेर इट इज डिफरंट. आणि ते 12 गावचं पाणी पिल्यावर माणूस शाना होतं म्हणतात ना, त्यातला प्रकार. इकडे आपल्याकडे 12 गावचं नाही आहे तर 5000 गावचं पाणी प्यायलेला माणूस आहे. म्हणजे किती शहाणा असेल. जोरदार टाळ्या आपण त्याच्यासाठी वाजवूया. हो सर, ह्याचा अर्थ त्या निमित्ताने ऑफकोर्स गावागावांमध्ये, खेडेगावांमध्ये जाण्याची माझ्या मते एक संधी तुम्हाला मिळाली, तिकडचे लोकांना भेटण्याची संधी मिळाली. त्याच दरम्यान सुरुवात तिकडनंच झाली? नाही नाही, त्यावेळेला मी फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी जायचो. ओके. एकही गाव मी त्यावेळेला विजिट. 18 महिने जॉन्सन अँड जॉन्सन बरोबर काम केल्यानंतर नंतर मग मी तो कॉल घेतला. तेही नाही घेतला. तसे मी भरपूर धडपडे केल्या त्याच्यात. एक ते जॉन्सन सोडलं, त्याची बरीच कारणं होती. मला त्या वर्षी मी उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांच्या दरवर्षी मॅन ऑफ द इयर, आत्ता जशी सगळी बक्षीस दिली तसं मॅन ऑफ द इयर मिळणार असं मला इनडायरेक्ट कळालं. आणि बँगलोरमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये उत्कृष्ट कॉन्फरन्स होती. पण तिथे गेलो, मला माहीत नाही पॉलिटिक्स झालं का खरोखर मी लायक नव्हतो, काय झालं मला माहीत नाही, पण मला पहिलं प्राईज मिळालं नाही. त्यामुळे मला भयंकर राग आला. पण तो राग आणं चांगलं झालं, कारण मला जर ते पहिलं प्राईज मिळालं असतं तर त्यानंतर तुम्हाला 6 महिन्यासाठी अमेरिकेत ट्रेनिंगला पाठवतात. आणि मी आज कुठेतरी एक मोठा मॅनेजर असतो त्या कंपनीचा किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनीत, पण आज प्रदीप लोखंडे पुणे 13 नसतो. तर ते एक चांगली गोष्ट झाली की मला पहिलं प्राईज तेव्हा नाही मिळालं. आणि मग त्या दिवशी मी कॉल घेतला त्या रात्री की इथून पुढे मी आता नोकरी करणार नाही. मग आमचं जस्टिफिकेशन पिरियड असतो, एक 3 महिन्याची तुम्हाला नोटीस द्यावी लागती. ती 3 महिन्याची मी कंपनीला नोटीस दिली आणि काम सोडलं. ओके. सो मग ह्या गावागावांमधला प्रवास आणि रुरल रिलेशनची ही संकल्पना आणि गावांच्या या माहितीमध्ये एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दडलेली आहे, हे सगळं, ह्याची सुरुवात, ह्याची ठिणगी, हे सगळं कुठून? ते काय झालं, हे जे झालं ह्याच्यानंतर मी जरी 2-3 छोटे छोटे व्यवसाय केले. तुमच्या मुंबईकरांसाठी माहितीसाठी सांगतो की मी जेव्हा हे सोडून आलो तेव्हा मला असं काय वाटलं की मला सगळंच आता मार्केटिंगमधलं कळायला लागलं, सगळं डिस्ट्रीब्युशनचं कळायला लागलं, सगळंच कळालं. माझ्या 2 मित्रांना सांगितलं, जो आज एक भारतभर प्रसिद्ध असणारा व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे सतीश मगर, मगर पट्ट्याचे मालक, जो 5000 कोटीचा आज मालक आहे बरं का मित्रांनो, 5000. तो माझा पहिल्या दिवसाचा मित्र, आजही मित्र आहे. जगभरात आम्ही एकत्र ट्रॅव्हल करतो, प्रत्येक आठवड्याला भेटतो. वी आर अ व्हेरी गुड फ्रेंड. पण त्याच्या कन्स्ट्रक्शनचा सी मला माहीत नाही आणि माझ्या रुरलचा आर त्याला माहीत नाही, म्हणून मैत्री पण राहिली चांगली. तर त्यांना येऊन सांगितलं, अरे आता मला तर सगळं कळायला लागलं, आपण आता डिस्ट्रीब्युशन घ्यायचं. तेही भाळले, कारण त्यातल्या त्यात 2-4 शब्द जास्त बोलता येणारा मी होतो, कारण हे 12 गावचं पाणी आणि इकडचं तिकडचं जॉन्सनचं.
आणि पण बघा कसं असतं ते, मुंबईकरांना मला सांगायला आवडेल, त्यावेळेला मी मुंबईमध्ये आलो, पण पुण्याचं मॅपिंग केलं. ॲडव्हान्टेजेस कसे होतात बघा, जे इथं सगळे व्यवसाय आहेत त्यांनी व्हेरी केअरफुली ऐकावं आहे. मी पुण्याचं मॅपिंग केलं आणि पुण्याच्या मॅपिंगमध्ये माझं असं लक्षात आलं की पुण्यामधल्या 167 आउटलेटमध्ये मॉन्जिनीस केक ठेवता येईल. आणि ते मॅपिंग करून घेऊन इथे खुराकेवाल्यांना भेटायला मुंबईमध्ये आलो. सकाळी 10:30ला त्यांच्या ऑफिसला अंधेरीचं फॅक्टरी जिथे तिथे गेलो. संध्याकाळी 4:30पर्यंत मला आतमध्ये घेतलेलं नव्हतं त्या ताईने. ताई म्हणजे आपली रिसेप्शनिस्ट. तिची चूक नाही. 4:30 वाजता तिला काय दया आली मला माहीत नाही, तिने त्या आतमध्ये बॉसला विचारलं. आणि खुराकेवाला म्हणजे अकबर अलीचे मालक, हे टॉप बिग पर्सनॅलिटी, की असं कोणतरी पुण्यावरून आलं आणि ते म्हणते तुम्हालाच भेटायचं म्हणून. तर ते बहुतेक त्यांनाही दया आली, त्यांनी आतमध्ये बोलावलं. का महत्त्वाचं असते, सगळ्या व्यवसाय की त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे की बऱ्याच वेळेला आपण हरतो. एखाद्याला 4-5 वेळा फोन करतो आणि 5 वेळा म्हणतो लय शहाणा झाला, सोडून दिला त्याला. हे नाही केलं पाहिजेत आपण. ही आपली मानसिकता आहे, धरसोड वृत्ती ही आपली मानसिकता आहे. कन्सिस्टन्सी नाही आपली इश्यू आहेत आपले, ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आपल्या जीन्समध्ये काहीतरी आहे, गडबड आहे. मग 4:30 वाजता त्यांनी जेव्हा आतमध्ये बोलवलं, एक मोठं 2000 स्क्वेअर फीटचं त्यावेळेला ऑफिस आणि एक व्यक्ती बसलेली, टिपिकल भोरी. दे अंडरस्टँड बिझनेस लाईक एनिथिंग, फॅन्टॅस्टिक पीपल इन बिझनेस. बेटा क्या चाहते हो. पण एक लक्षात ठेवायचं, मी त्यावेळेला जाऊन डायरेक्ट खुर्चीवर नाही बसलो. दीज आर द स्मॉल थिंग विच काउंट्स. मी उभाच राहिलो. म्हणलं मुझे आपसे 2 मिनिट बात करनी है. म्हणजेच मला काय त्यांना सांगायचं होतं, मला बसायला सांगा. नाही हे पण तो ॲटिट्यूड नाही आहे, ॲप्रोच आहे. आणि ॲप्रोचचं ॲटिट्यूड आहे, कारण थॉटफुली केलेला आहे तो. आणि मग ते मग त्यांच्या लक्षात आलं बहुतेक. तर ते म्हटले बैठो बेटे. दे आर व्हेरी गुड पीपल ॲक्च्युली. हां, क्या चाहते हो. त्यांना काय वाटलं की कोणतरी येतं पैसे मागतं, असं सगळ्या गोष्टी असतात ना आपल्या देशामध्ये. श्रीमंत लोकांकडे जायचं, त्यांना बरेच लोकांना असं वाटतं की श्रीमंत लोक हे चॅरिटीचाच बिझनेस करतात. ॲक्च्युली हे आपल्याला समजलं पाहिजे, ते चॅरिटी कुठेतरी 1% करतात, बाकी 99% बिझनेस करतात. आणि मग त्यांनी म्हटलं क्या चाहते हो बेटे. तो म्हणलं नाही मुझे कुछ नहीं चाहिए, मुझे आपकी एजन्सी पुणे के लिए चाहिए और आपका प्रोडक्ट में. आणि जेव्हा तुम्हाला चान्स मिळतो ना, ती 3 वाक्य ठोकून घ्या. तर त्यांना सांगितलं की मला तुमची एजन्सी पुण्यासाठी पाहिजेत आणि ती मी तुमचं प्रोडक्ट पुण्यातल्या 167 आउटलेटमध्ये ठेवणार. ते 167 कुठं आलं त्यांना काही कळेलच. तर मग एक कागद ठेवला मी त्यांच्यापुढे की ही सगळी आउटलेट आहेत जिथे चांगला रेफ्रिजरेटर आहे, जिथे चांगला फ्रीज आहे. आणि मग त्या 1 मिनिट त्यांना शॉक बसला, यू आर थ्रू. मग बेल वाजवली त्यांनी लगेच. विजय वीस साहेब को बुलाव. विजय वीस साहेब आतमध्ये आले. मी डिटेलमध्ये याच्यासाठी सांगतोय की आपण बरेच जण हे जण अनुभव करतोय. तर मला त्यांनी सांगितलं हे हमारे मार्केटिंग मॅनेजर आहे. बास म्हटलं माझं कामच झालं. जेव्हा मार्केटिंग मॅनेजरला बोलवलं म्हणजे कुठेतरी माझी नाळ तर जोडली ना त्यांच्याबरोबर. तर ते बसायच्या अगोदर मी लगेच स्टेपच चालू केली की मैं पुणे से आया हूं, मैंने किया है, मेरा आपका प्रोडक्ट चाहिए, मेरे पास सिर्फ 50,000 रुपीज़ है. म्हणजे बघा जशी एजन्सी मिळाल्यासारखंच बोलायला लागलो मी डायरेक्ट त्यांच्याशी. तो बाबा एक शब्द बोलेला नव्हता तोपर्यंत. पण ते कुठेतरी माणसाला इम्प्रेस करतं. त्यात हंबलनेस बरोबर तुमच्या अभ्यासपूर्ण वाक्य असणं फार महत्त्वाचं आहे. अभ्यासपूर्ण वाक्य असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी आम्हाला एजन्सी दिली. आता त्याच्या पुढची फार स्टोरी सांगत नाही. वी आर द पीपल वी हॅव लॉन्च्ड मॉन्जिनीस केक इन पुणे. ओ क्या बात आहे. ग्रेट ग्रेट. सो हे करता येतं आपल्याला. तरी देखील सर पुन्हा एकदा रुरल रिलेशन ही संकल्पना. आता मी त्याच्यावरती येतो डायरेक्ट, कारण हे मला ते फारच सारखं गावाकडे घेऊन जायचं इच्छा होतं ना. मी शहरात थांबायचा प्रयत्न करतोय, गावाकडे नेत आहे. तर गावाकडे घेऊन जातो तुम्हाला. ही संकल्पना मी 93ला डिसाईड केली, 1993ला. त्याची 3 कारणं होती. एक, आमचे सगळे माझे जे मित्र होते ते वेगवेगळ्या व्यवसायात गेले. माझ्याकडे ते मलाही जॉईन म्हणत होते, पण माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं लँड नसल्यामुळे मी त्यांना जॉईन झालो नाही. म्हणजे सतीश मगरला किंवा जयप्रकाश गिरमेला जॉईन झालो नाही. तर मी म्हटलं मला असं काहीतरी करायचं आहे. अँड आय हॅव टेकन अ लेस ट्रॅव्हल पाथ. हा शब्द लक्षात ठेवा. ज्या रस्त्यावरती कोणी चालायला तयार नाही त्या रस्त्यावरती मी चालणार, असा एक पहिला थॉट घेतला.
मग त्यावेळेला मला थोडासा उपयोग झाला की अरे मध्य प्रदेशमध्ये मी जी मोठमोठी गावं बघत होती ती सुद्धा मला खेड्यासारखी वाटत होती. आणि त्याच वेळेला मुंबईमध्ये जसं आज तुम्ही जे काय ऐकायला आलेला आहात तसाच मी एकांचं व्याख्यान ऐकायला आलो होतो. त्यांचं नाव होतं गुरुचरण दास आहेत. ते PNGचे चेअरमन होते, ते सिटी बँकेचे चेअरमन होते. आणि माझ्या डोक्यात ग्रामीण भागात त्यावेळेला खेळत होता. आणि त्या व्यक्तीच्या 45 मिनिटाच्या भाषणामध्ये ते 37 मिनिटं हे रूरल भारतावरती बोलले. आणि ही हॅज टोल्ड बेसिक मेसेज ऑफ दॅट पर्सन वॉज की द फ्युचर मार्केट इज रूरल इंडिया. जे तुम्ही विचार करताय तोच एवढा शिकलेला माणूस बोलतोय याचा अर्थ त्यात कुठेतरी तथ्य आहे. ते मी कॅच केलं, परत गेलो अँड आय हॅव टेकन अ कॉल. हेन्सफोर्थ आय एम गोइंग टू वर्क ओनली इन रूरल इंडिया. आय हॅव कन्व्हिन्स्ड माय फॅमिली, आय हॅव कन्व्हिन्स्ड माय फादर मदर अँड फ्यू गुड फ्रेंड्स अँड फ्यू ॲक्वेंटन्स की मी आता हे करतोय. त्याला थोडी गडबड झाली. कारण काय असतं, एका व्यावसायिकाला, एका एंटरप्रेनरला त्याचा गोल काय आहे कळत असतो, दिसत असतो. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेल हिम टू द अदर्स. आणि अदर्समध्ये तुमची फॅमिली पण असू शकते. आणि त्या फॅमिलीला आपण बऱ्याच वेळेला दोष देतो. पण हे लक्षात ठेवा, त्यांचा कन्सर्न असतो आई वडील म्हणून, त्यांचा कन्सर्न असतो भाऊ म्हणून, त्यांचा कन्सर्न असतो बहीण म्हणून. पण आपल्याला काय वाटतं, आपल्या आडवे पडतायत. देर आर फ्यू वेल विशर्स असतात, तेही तुम्हाला येऊन सांगतात प्रदीप बघ तुला 5 स्टारमध्ये राहायची सवय होती, तुला विमानातनं फिरायची सवय होती आणि आता तू गावात काय जाणार, तुला जमणार आहे काय. सो दीज आर देअर कन्सर्न्स. पण तुम्ही ज्या वेळेला एक गोल डोक्यात ठेवून ठेवता त्यावेळेला तुम्हाला कळालं पाहिजे ह्यातलं घ्यायचं किती आणि ह्यातलं सोडायचं किती. आणि तो तुम्ही एका रेसच्या घोड्याला जसे दोन्ही बाजूला बांधलेलं असतं तसं बांधून विचार करायला सुरुवात करायची की मला तो गोल अचीव करायचा आहे आणि त्या दृष्टीने मी काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यातले काही गोष्टी घरातल्यांना समजून सांगायचं आणि लढायला सुरुवात करायची. म्हणजे सगळ्यात आधी फॅमिलीला तुम्हाला विश्वासात घ्यावंच पाहिजेत तुम्हाला, कारण त्यांच्या सपोर्टशिवाय होऊ शकत नाही. आणि मग 93 मध्ये मी आलो आणि महाराष्ट्रातनं काम चालू करू असा प्रयत्न चालू केला, म्हणजे विचार केला. त्याचं कारण असं होतं की स्वतःचं स्टेट, मराठी भाषा चांगली आहे, ती जाता येईल, कुठेही गेलो तरी कामाला अडचण येणार नाही, हा त्याच्या पाठीमागचा थॉट प्रोसेस होता. काय झालं की मग 93 मध्ये जर मला गावात जायचं तर काय करायचं, तर त्यावेळेला जसं तुम्हाला म्हणालो थोडासा जॉन्सनचा उपयोग झाला, थोडासा ह्या विचाराचा उपयोग झाला आणि थोडासा गुरुचरण दास यांच्या थॉट प्रोसेसचा विषय झाला. आलो आणि मी आणि माझ्या बायकोला घेऊन आम्ही गोखले इन्स्टिट्यूट गाठलं. गोखले इन्स्टिट्यूट याच्यासाठी की मला महाराष्ट्रातल्या गावांची नावं शोधायची होती, कुठे मिळतील. तर सेन्सस बुक हे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये असं मला कळालं. तिथे जाऊन हाताने सगळ्या ह्या गावांची नावं लिहून आणली. तर त्यात काय काय लिहून आणलं, गावाचं नाव. आणि त्यावेळेला काही थॉट प्रोसेस होते माझे अगदी क्लिअर होते की मी 2000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात करणार आणि 10,000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात काम करणार. त्याचं कारण असं, सो कॉल्ड मीडिया डार्क विलेजेस. कारण ते मार्केटिंग माझ्या डेफिनेटली डोक्यात होतं चांगलं की, आणि मला हेही माहिती होतं की याचं करायचं आहे काय. आणि ती सगळा डेटाबेस गोळा केला, लिहून आणला. गावाचं नाव, त्याचा तालुका, त्याचा जिल्हा आणि त्याची लोकसंख्या 2000च्या वरची सगळी लावून आणलं. आणि मग येऊन हे बरोबर तुम्ही पत्र याच्यात लावलेलं आहे की जे 15, त्यावेळेला पोस्टकार्डची किंमत 15 पैसे होती, आता 50 पैसे. आणि जोडपत्र पाठवायचं गावात असं ठरवण्यात आलं. मी माझ्या वडिलांना आणि बायकोला सांगितलं आणि रिक्वेस्ट केली की तुम्हाला हाताने पत्र लिहायला लागणार आहेत. कारण जर तुम्ही पत्र प्रिंट केलं तर त्याला 2.5 रुपये द्यावे लागतात, जर तुम्ही हाताने पाठवलं तर ते 15 पैशातच जातं. एका गावामध्ये 3 पत्र पाठवण्याचं ठरलं आणि अशी माझ्याकडे 6700 गावाची नावं होती. म्हणजे 20,000 पत्र लिहायची होती. किती? हाताने 20,000 पत्र लिहायची होती. मॅटर जास्त नव्हतं, 2 लाईन्सच मॅटर होतं, पण ते लिहायचं होतं. आणि त्या प्रत्येक पत्राबरोबर जोडपत्र पाठवायचं ठरलं. पहिला प्रश्न त्या पोस्टकार्डवर आम्ही असा लिहून पाठवला, आपल्या गावाचा बाजार कधी भरतो. अशी 20,000 पत्र हाताने लिहून 3 लोकांना गावात पाठवली. एक सरपंच, पोस्ट मास्टर आणि सेकंडरी स्कूलचा प्रिन्सिपल. म्हणजे 90 पैशामध्ये मी एका गावामध्ये पोचलो. बघा, 90 पैशात चांदा तू बांधा. म्हणजे इथून माझ्या पुण्यापासनं भंडारा ही 700 किलोमीटर, इतका मोठा आपलं महाराष्ट्र राज्य पण आहे. आणि ती पत्र पाठवली आणि वाटलं आता झालं काम. एवढं मोठं काम केलं ना, 20,000 पत्र पाठवली.
त्या 20,000 पत्रांना फक्त 18 लोकांनी उत्तरं लिहून पाठवली आणि त्या 18 लोकांनी असं लिहिलं होतं, तू स्वतःला समजतोस कोण? म्हणजे जवळजवळ उत्तर आलं नव्हतं. परत रिक्वेस्ट, वडिलांना आणि बायकोला दुसरं लिहा पत्र. आता काय आहे, तेही अडचणीत सापडले होते. ते एक माहिती आहे ना, मेंढर चालतं त्याच्या पाठीमागे सगळेजण चालतात, तर आम्ही पुढे चालत होतो ना, मग खड्ड्यात पडलं तर आपणही खड्ड्यात पडायचं. दुसऱ्या पत्रात मजकूर असा होता, आपल्या गावाचा सरपंच कोण आहे, तर तोच प्रोसेस, तीच स्टाईल, तेच 15 पैशाचं पत्र, तशीच 20,000 पत्र परत पण ह्याच्यासाठी वेळ जात होता भरपूर. ती पत्र पोस्ट केली, 48 लोकांची उत्तरं आली आणि त्यात मोरलेस असं लिहिलेलं होतं, स्वतःला गव्हर्नर समजतोस का? मग मी पण हरल्यासारखा वागायला लागलो थोडासा. घरातले घाबरले, हे काय जमण्यासारखी गोष्ट नाही आहे, हे काय होणार नाही आहे. आणि हिते खरी कसोटी लागती कुठल्या एंटरप्रेनरची, कुठल्याही व्यावसायिकाची हिते खरी कसोटी लागते की आता संपलं, काय करायचं? वळून मागं बघायचं का थोडा थॉट प्रोसेस देऊन पुढे जायचं? तेवढ्यात दिवाळी आली होती मित्रांनो, आणि मी यांना शेवटची विनंती केली की परत एकदा माझ्यासाठी 20,000 पत्र तुम्ही लिहा. आता तेही त्यांचं काय झालं होतं, इकडं आड आणि तिकडं विहीर, कुठेही पडायचंच आहे ना खाली, लिहू चला. त्या पत्रामध्ये मी सांगितलं, ह्या वेळेला जोडपत्र पाठवायचं नाही, हे स्टँड घ्यावे लागतात आयुष्यात, जोडपत्र पाठवणार नाही. आणि त्या पत्रात असा मजकूर लिहिला, आपल्याला आपल्या घरातील व गावातील सर्वांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा. दॅट्स ऑल, काय लिहिलं नाही दुसरं. आणि परत 20,000 पत्र पाठवून दिली, जोडपत्र नाही, सिंगल पत्र. आणि मित्रांनो, 800 लोकांची पत्र आली मला, तुम्हाला पण दिवाळीच्या शुभेच्छा. आणि मग तिथून पुढे परत मागं वळून मी बघितलं नाही, कारण त्या दिवशी मी शिकलो, इट इज बिल्डिंग रिलेशनशिप विथ द लास्ट मॅन अँड नॉट आस्किंग हिम द इन्फॉर्मेशन. वाय विल डू दॅट? हू आर यू? तर बऱ्याच वेळेला आपण तसे आपले समज करून घेतो, अरे मी काय कष्ट केले यार, 20,000 पत्र लिहिली. अरे तू कोण आहेस? कुणासाठी लिहिली? तुझ्यासाठी लिहिली, माझा काय समज, मला एक मिळाले पत्र, बरोबर ना? इंडिव्हिज्युअल माणसाला एकच पत्र मिळालं ना, तुझ्या 20,000 पत्राचं मला काय करायचंय? तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की इट इज बिल्डिंग रिलेशनशिप. आणि म्हणजे मी त्यांच्याबरोबर रिलेशनशिप बिल्ड केली पाहिजे, मी त्यांना विचारलं नाही पाहिजे. मी काही न देता त्यांना विचारतो, ही चूकच झाली होती ना माझी, पण शिकलो. आणि मग तिथून पुढे परत मागवडून बघितलं नाही. महाराष्ट्राची माहिती गोळा केली, आणि काय माहिती गोळा केली ते सांगतो तुम्हाला, आश्चर्यचकित व्हाल तुम्ही सगळं. ह्या जेव्हा मला लक्षात होतं की ह्याचा माझा कमर्शियल उपयोग करायचा आहे, त्यामुळे मी थॉटफुली तो माहिती घेतली होती. मला काय करायचं होतं, गावाची कुंडलीच गोळा करायची होती. कारण मी कुणाच्या पुढे ज्या वेळेला जाईन त्यावेळेला ऑथॉरिटीली सांगू शकलो पाहिजेत, जर तुम्हाला गाव समजून घ्यायचंय तर ही माहिती मस्ट. तर काय काय माहिती घेतली आपण? गावाचं नाव, तालुका, जिल्हा, बाजाराचा दिवस, बाजारात लोक किती येतात, गावात दुकानं किती आहेत, गावाचं शाळा किती आहेत, त्याचे मुख्याध्यापक कोण आहे, गावाचा सरपंच कोण आहे, गावाचा तलाठी कोण आहे, गावाचा ग्रामसेवक कोण आहे, गावाचा पोस्टमन कोण आहे, गावाचा पोस्टमास्टर कोण आहे, गावात टीव्ही किती आहेत, गावात टेलिफोन किती आहेत, गावात दूरदर्शन दिसतं का, गावात सॅटेलाइट टीव्ही दिसतो का, गावात 7 वेगवेगळे प्रोडक्ट कोणते आहेत. याच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. एवढी सगळी माहिती गोळा केली. आणि अशी जेव्हा 6,700 माहितीची गोळा झाली माझ्याकडे, त्याला आपल्या देशात आपण अजून एका गोष्टीमध्ये फार मागं आहोत, ते म्हणजे प्रेझेंटेशन. अक्रॉस द वर्ल्ड, फ्रेंड्स लिसन व्हेरी केअरफुली, अक्रॉस द वर्ल्ड रॅपर सेल्स 50% अँड इन्ग्रेडियंट 50%. ऑलवेज रिमेंबर. उगाच मी गरीब फाटका कपडा घालून जर मल्टीनॅशनल कंपनीत माझं हे प्रोडक्ट आहे म्हणून जर सांगायला गेलं, कुणी उभं करणार नाही तुम्हाला. त्याला शिव्या बिव्या देणं जर कोण देत असेल तर त्याला मी मूर्ख समजतो. ज्या गोष्टीची नीड आहे ते झालंच पाहिजे. एक शर्ट पॅन्ट आहे ना, रोज 2 इस्त्री करून घाला आणि लोकांना प्रेझेंट.
नाही मी चप्पल घालूनच जाणार, नाही चालणार ना, इनशर्ट पाहिजेच. देर आर नॉर्म्स. उगाच आपला मी असं हां, मग ते एक नंतर करू शकता तुम्ही. जेव्हा ऑथॉरिटीमध्ये जाल त्यावेळेला मग काय पण नाटकं करा, आज बघा आता हे घालून आलो, पण त्यावेळेला नाही. तर त्याला मी सांगायचा उद्देश असा की हा सगळा डेटा त्यावेळेला आम्ही डॉट मॅट्रिक्समध्ये टाईप केला. म्हणजे डॉट मॅट्रिक्सच्या ह्याच्यावरती त्याचे प्रिंटआउट काढले सगळे कम्प्युटरवर. कारण का तर मला माहिती होतं ही ज्यांच्याकडे मला माहिती घेऊन जायची आहे त्या सगळ्या मल्टीनॅशनल किंवा प्रोफेशनल कंपनीज आहेत आणि दे आर नॉट गोइंग टू टच एनिथिंग नॉनसेन्स. मी किती काम केलं त्यांना काय पडलेलं नाही आहे. मी माझ्यासाठी केलं होतं, संस्थेसाठी केलं होतं. आणि मग तो डेटा त्याचं सॅम्पल अतिशय उत्कृष्ट पद्धतीने क्रिएट करून एका मित्राला विनंती केली, त्याचं नाव स्वस्तिक सिरसीकर म्हणून. रिलेशनशिप प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. एकमेका सहाय्य करू अवघे धरू अवघे होऊ श्रीमंत. तर तसं मी त्या मित्राला विनंती करी. त्याचं एक नवीन ऑफिस होतं, तर त्याला म्हटलं मला एक 3 महिन्यासाठी देतो, कारण जर उद्या कोणी माझ्याकडे आलं आणि मी म्हणजे सगळं घरातनं केलं होतं तर म्हणेल ह्याची काही लायकीच नाही. हे आपल्याकडे आहेत, हे असे बेरजा वजाबाक्या लोक ॲपिरन्सवरनं करतात, ॲक्सेप्ट द फॅक्ट. म्हणून त्याला विनंती केली, दॅट इज रॅपर. तर त्यांनी ऑफिस तर दिलंच दिलं, त्याचा एक मला पिऊन पण दिला. म्हणजे बघा लोक करतात. आपले ॲक्च्युली देणाऱ्याचे हात हजार आहेत, आपली जोडीच फाटकी आहे. हे प्रॉब्लेम आहे आपल्या देशाचा. तर त्यांनी ते मला दिलं आणि मग मी सगळ्या भारतातल्या 200 कंपन्यांना पत्र लिहून पाठवलं की असा असा माझ्याकडे डेटा आहे. मला वाटलं धबाधब 200-100 लोक मला कॉन्टॅक्ट करतील. एकाने कॉन्टॅक्ट केला नाही. परत पत्र पाठवलं तेच रिमाइंडर म्हणून. तेव्हाही 3 लोकांचं कम्युनिकेशन आलं, पण त्यातही काही फार मोठा दम नव्हता. मग तिसऱ्यांदा कम्युनिकेशन पाठवल्यानंतर तर इथे पण बराच वेळेला आपला मराठी माणूस हरतो. काय तिच्या याला 4 वेळा याला पत्र पाठवलं, एक उत्तर देत नाही, हे काय आपल्या कामाचं नाही. हे कारण अहो त्यांना असे हजारो पत्र येत असतात. तू कोण, हे मला नेहमी सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे. आणि त्याच्यातच आपण अडकतो बराच वेळेला. आणि मग ज्या वेळेला तिसऱ्यांदा पत्र पाठवल्यानंतर 2 मेजर कंपन्यांचे मला कम्युनिकेशन आलं. त्यातलं म्हणजे माझं, मी ज्यांच्यामुळे आज इथे बसलो असं नेहमी समजतो, ते म्हणजे टाटा टीतनं मला पहिला फोन आला. आणि त्या कंपनीला जाऊन मी प्रेझेंटेशन दिलं. तिथे परत आपल्या गडबडी होता. माझ्या नशिबाने त्याचा मार्केटिंग मॅनेजर हे मराठी होते आणि गुरे नाव होतं त्यांचं. तुमचं लक कधी चालायला लागलं की असं चालतं, म्हणजे ह्याला मी लक समजतो. त्याच्यावरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे. आणि मग तिथे ते असल्यामुळे माझा कम्फर्ट झोन चांगला झाला की आपलं म्हटलं ह्यांच्याशी मराठीतच ठोका, आता काय अडचण नाही आपल्याला. तर त्यांना एक्सप्लेन केलं, सर मी असं असं काम केलेलं आहे, बघा हे मला सगळं द्यायचे आणि हे तुम्ही बघा मी चांगली माहिती आणलेली. कारण तुम्ही इगर असता, एवढे मॅच्युअर नसतं. बऱ्याच वेळेला ती शब्दांचे खेळ त्यावेळेला नाही करता येत तुम्हाला. तर त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे प्रदीप, हे मी सगळं पाहतो. आणि नेहमीप्रमाणे एक तो डायलॉग म्हणला, वी विल गेट बॅक टू यू इन 7 days टाईम. वी ऑल एक्सपिरियन्स दिस. 7 दिवसांनी ते काही त्यांचा फोन आलाच नाही. मग 3 आठवड्याने मी त्यांना परत आठवण केली. त्याचं एक लक्षात घ्या, ह्या वेळेला ही लोक बऱ्याच वेगवेगळ्या कामात व्यस्त असतात आणि आपला असा समज होतो की ह्यांनी उठावं सुटावं, प्रदीप लोखंडेच्या मागं लागा. शक्य आहे गाव नाही. तर ह्या अडचण, तर तसं मग मी परत 3 आठवड्यांनी त्यांना एक रिमाइंडर दिलं. अरे ते म्हणले हो हो बरोबर आहे, तू असं कर, माझी एक आता वीकली मीटिंग आहे, आमचे सगळे ऑफिसर महाराष्ट्राचे येणार आहेत, त्यांच्या पुढे येऊन प्रेझेंट कर. म्हणजे ह्या सगळं तावून सुलाखून जावं लागतं तुम्हाला. मग त्यांच्या पुढे जाऊन मी प्रेझेंट केलं. पण ऑल थँक्स की ते शेजारी होते, कॉन्फिडन्स देत होते. मी त्यांना एवढं इफेक्टिव्ह नाही पण सांगितलं की कसं केलं काय केलं ही माझ्याकडे माहिती नाही, फार उपयोगी आहे सगळ्यांना. ओके, परत मला म्हणले की 7 दिवसात कळवतो. एक 8-10 दिवसात त्यांचा फोन आला की प्रदीप आम्हाला ही माहिती पाहिजे, येऊन तुझं कोट घेऊन येतो. कोट तर कोट तर मी घेऊन गेलो. मला वाटलं हा कोट, तर कोट होता. पैसे किती, रोकडा किती याला, कोटेशन. मी कोटेशन नेलं नाही, फक्त लेटेड पॅड बरोबर घेऊन गेलो. आणि म्हणलं आता जर गडबड झाली, माझ्या डोक्यात एक आकडा होता मोठा, आणि जर ते जुळणार नसेल तर गडबड होईल. म्हणून मी टाईप करून काय नेलं नाही. मी गेलो त्यांच्याकडे, म्हटलं सर मी आलो आहे आणि मला सांगा. तर मला म्हटलं नाही सांग तू किती. नाही म्हटलं सर तुम्ही सांगाल ते. तेवढा मी अगदी मराठी माना नाही, तुम्ही सांगाल ते म्हटलं पैसे. कारण त्यावेळेला खरं सांगतो तुम्हाला मी, दॅट टाईम आय वॉज अ बेगर. नाही त्यांनी काही दिले असते तरी मी घेणार होतो.
तर my thinking was, I will get a huge amount. He has told me that we will pay you 25,000 rupees for this entire data. And friends, my number was 5 lakh rupees. कारण मला वाटलं 6,700 गावाचा डेटा मी इतके 3 वर्ष कष्ट केलेत, मला कमीत कमी 5 लाख रुपये तरी मिळाले पाहिजेत. प्रॉबेबली दॅट टाइम इट वॉज अ बिग नंबर, बट इनोव्हेटिव्ह पण होतं ते, तर त्याची कॉस्ट असती. तर तुम्ही इमॅजिन करा काय सिच्युएशन झाली असेल. तुमच्या डोक्यात किडा 5 लाखाचा, समोरचा माणूस म्हणतोय 25,000 घे. ओके, घेऊन टाकलं. 25,000ला ओके केलं. सगळा डेटा डॉट मॅट्रिक्सवर प्रिंट करून त्यांना पाठवला. 25,000चा चेक आला. लाईफ बरं झालं, कारण किराणा मालाच्या दुकानावरनं पुढं जाणं डिफिकल्ट झालं होतं. त्यामुळे हे पैसे महत्त्वाचे असतात त्यावेळेला. तर ते सगळं गणित जुळलं. परत 7 दिवसानंतर पार्ले प्रोडक्टमधनं फोन आला. त्यांनी 20,000लाच घेतला विकत. त्यांनी अजून पिळला चांगला मला. पण मित्रांनो, त्याच्यानंतर 3 आठवड्याने टाटा टीतनंच मला फोन आला, गुरे साहेबांचाच. आनंद गुरे असं त्यांचं नाव होतं, नाही आहेत ते आता. आणि त्यांनी मला असं सांगितलं, प्रदीप, दिस इज अ फॅन्टॅस्टिक डेटा, बट टेल मी व्हॉट टू डू विथ दिस. अँड दॅट वॉज द बिगेस्ट टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ. म्हणलं मी येतो आणि तुम्हाला सांगतो याचं करायचं काय ते. क्या बात आहे, ग्रेट. आणि मी गेलो आणि साहेबांना हे प्रेझेंटेशन दिलं. ते परत आपल्या बुद्धीचा वापर आणि आपल्या इनोव्हेशनचा हे करावं लागतं. आणि तिथे मी त्यांना जाऊन असं प्रपोजल दिलं की साहेब, आपण तुमचं प्रोडक्ट गावातल्या लोकांना ॲक्च्युली पाजूया. कारण ह्या आपल्या देशातल्या लोकांची जीभ फार चवली आहे. खाल्ल्याशिवाय, टेस्ट केल्याशिवाय कोणी बिलीव्ह करत नाही तुम्हाला. आणि द फर्स्ट ही हॅज इम्प्रेस्ड विथ दॅट आयडिया की गावात लोकांना ॲक्च्युली आपण चहा करून पाजू. आपल्या देशामध्ये चहाचा कलर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कोणाला नुसता दुधाचा पाहिजे, कोणाला अर्धा पाहिजेत, कोणाला पाण्याचा पाहिजेत, कोणाला कडक पाहिजेत, कोणाला लाईट पाहिजेत. आहे ना, सगळं आपण घरात अनुभवतोय. आणि त्यांनी त्याला अतिशय उचलून धरलं त्या आयडियाला. उचलून जेव्हा एखादी गोष्ट कोणी धरतं त्यावेळेला पैशामध्ये तुम्हाला ढील मिळते. हे कायम लक्षात घ्या तुम्ही. तर ते अतिशय बरोबर क्लेवरली तुम्ही तेव्हा तिथे जे काय असतात ते छापून घ्यायचे असतात. नको तिथं भानगडीत पडायचं नाही जास्त. आणि मग तिथे मी त्यांना सांगितलं की त्याचा एवढा खर्च येईल. अँड द फर्स्ट वर्क ऑर्डर आय गॉट ऑफ 3,75,000 रुपीज. क्या बात आहे, 100 days. सुपर, फॅन्टॅस्टिक. मला असं वाटतं की जो बोध मी घेऊ शकतोय किंवा सगळे घेऊ शकतो, सगळ्यात आधी यू मस्ट हॅव अ great idea. Yes. You should be able to convert that idea into a product. And first of all, the product is only 50%. You should wrap it with an excellent wrapper. And not only that wrapper and product is enough, your customer should be educated about how to use this product. आणि त्याला अनुसरून तुम्हाला त्यांना सतत एज्युकेट, कन्सल्टिंग हे केलं पाहिजे. कारण तुम्ही फक्त तो डेटाबेस पुरवण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना, मला असं वाटतं की त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पण वेगवेगळ्या प्रकारे क्रिएटिव्ह व्हॅल्यू ॲडिशन, सो व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युशन, व्हॅल्यू ॲडिशन इज ऑल्सो. सो आय थिंक हा एक फॉर्म्युला तुमच्या या सगळ्या प्रवासातून मधून, कारण मी नेहमी टूल्स शोधत असतो. सो आय थिंक ह्याच्यातून एक टूल आय थिंक आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे असं हरकत नाही म्हणायला. मित्रांनो, सरांबद्दल अजून एक सांगायचं म्हणजे, फक्त प्रदीप लोखंडे, पुणे 13 एवढाच पत्ता लिहिलेली पत्र देखील त्यांच्या घरपर्यंत पोचतात. सर, हे खरं आहे का? फक्त एवढं लिहून पत्र पोचतं तुमच्यापर्यंत? हो, निश्चितच पोचतं. अशी 6 लाखापेक्षा जास्त पत्र माझ्या ऑफिसमध्ये आहेत. तुमच्यापैकी कोणीही कधीही येऊन ते पाहू शकतात. त्याचं अतिशय उत्कृष्ट आम्ही डॉक्युमेंटेशन केलेलं आहे, ऑल थँक्स टू माय डॉटर. त्याचं अतिशय उत्कृष्ट आम्ही डिजिटायझेशन केलेलं आहे. आणि तुम्ही उद्या आला आणि मला म्हणाला की मला राजस्थानमधल्या ह्या जिल्ह्यातल्या, ह्या तालुक्यातल्या, ह्या गावाची माहिती पाहिजे, तर ती तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. मग ते मध्य प्रदेश असो, जशी मी 9 राज्यामध्ये काम करतो, जी मगाशी सांगितली तशी तुम्हाला, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका, ह्या सगळ्या राज्याची ती माहिती त्या रिस्पेक्टिव्ह लँग्वेजेसमध्ये आहे. आणि ह्या पत्राचं गौड बंगाल असं आहे, तुम्हाला सांगतो की हे मागचे 20 वर्षाच्या तपश्चर्येचं उत्तर आहे.
हजारो लाखो पत्र त्या गावामध्ये आत्तापर्यंत आम्ही पाठवली. त्याचं हे मिळालेलं एक छोटंसं फ्रूट आहे, फळ आहे. आणि हजारो लाखो पत्र तिथं गेल्यामुळे, तिथं येत असल्यामुळे हळूहळू मी तो ॲड्रेस कमी कमी करत गेलो. कारण कुठल्याही व्यक्तीला तिथून जेव्हा मला माहिती पाठवायची त्याला फार विचार करायला नाही लागला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा थॉट प्रोसेस आहे. आणि ही जी सगळी पत्र आलेली आहेत त्यात कुठेही असं लिहिलेलं नाही की ह्या पिक्चरचा हा हिरो आहे किंवा ह्या पिक्चरमध्ये हे गाणं आहे. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या गावाच्या विवंचना काय आहेत, त्या गावाचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तिथे चांगलं काय घडतंय, तिथे अडचणी काय आहेत, केलेल्या कामाविषयी त्यांना काय वाटते, त्यात काय सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत, ह्याच्यापेक्षा बेस्ट टीचिंग काय असू शकतं. जर मला 250 ते 300 रोज पत्र येतात याचा अर्थच मी 250 ते 300 भारतभरातल्या लोकांची रोज बोलतोयच. तर एक तर एक कळलं की सुरुवातीला थोडा स्ट्रगल होता, पण त्याच्यानंतर लगीतोछगी आणि मग द प्रोसेस वॉज व्हेरी एन्जॉयबल. पण एक महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं सगळ्यांना इकडे जाणून घ्यायला आवडेल, ती म्हणजे आता पूर्ण बेस जो आहे हा बिझनेसचा, दॅट इज रिलेशनशिप मॅनेजमेंट. आणि हा कन्सेप्ट जो आहे, जसं तुम्ही मगाशी थोडक्यात सांगितलं, सुरुवातीला तुम्ही विचारलं की बाबा सरपंच कोण किंवा बाजार कधी भरतो किंवा तू कोण रे तू वगैरे अशा प्रकारचा रिप्लाय आला. आणि त्याच्यानंतर मग हॅपी दिवाळी पाठवल्यानंतर तुम्हाला देखील दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सो तिकडनं तुमचा फोकस रिलेशनशिप मॅनेजमेंटवर गेलेला आहे. पण आता मॅनेजिंग दिस रिलेशनशिप विथ 50,000 विलेजेस, हे रिलेशनशिप मॅनेजमेंट नेमकं काय आहे? म्हणजे मला असं वाटतं इकडे लघुउद्योजक आहेत बहुतेक, त्यांना देखील हा फंडा त्यांच्या बिझनेसमध्ये वापरता येऊ शकतो. सो हा रिलेशनशिप मॅनेजमेंट बद्दल थोडं सांगा की हाऊ टू बिल्ड दॅट रिलेशनशिप. रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे अक्रॉस द वर्ल्ड रिटेनिंग कंझ्युमर इज कंपॅरेटिव्हली इझी टास्क अँड ॲक्वायरिंग कंझ्युमर इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. तर कायम लक्षात ठेवा, जो आहे त्याला मेंटेन करा आणि त्याच्यासाठी तुम्हाला रिलेशनशिप मॅनेजमेंट हे असणं आवश्यक आहे. कुठलीही माहिती ही तुम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मेंटेन करू शकता, त्याला फॉलो करू शकता. तर आम्ही काय करतो ते सांगतो तुम्हाला. मी दरवर्षी आम्ही ह्या 49,000 गावामध्ये कमीत कमी 3 कम्युनिकेशन पाठवतो. अँड आवर अप्रोच इज, अँड आम्ही त्याच्यासाठी कुणाचंही स्पॉन्सरशिप घेत नाही, बिकॉज इट इज आवर रिलेशनशिप बिल्डिंग विथ द लास्ट मॅन देअर. ओके, सो वी डोंट टेक इट इज अ व्हेरी क्रूड मेथड. कारण ते चिपेस्ट मी पाठवण्याचा प्रयत्न करतो, बिकॉज लॉट ऑफ कॉस्ट इन्वॉल्ड इन इट. तर त्याच्यासाठी पण काय पाठवतो, तर ह्या जगात आत्ता काय चाललंय ही माहिती मी तिथे पाठवतो. अशा पण भरपूर काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही सुरू केलेल्या आहेत ज्या बहुतेक तुमच्या बिझनेसला अनुसरून म्हणण्यापेक्षा त्या सोशल जास्त आहे. टुडे यू आर कॉल्ड ॲज सोशल एंटरप्रेन्युअर. कारण ग्रामीण भागामध्ये संगणकाचा प्रचार व्हावा यासाठी बरंच काही तुम्ही करताय. सो त्यामागची भावना, त्यामागचे इंटेन्शन आणि सोशल एंटरप्रेन्युअरशिप हा एक जो आगळा वेगळा सध्या एक विषय सगळ्यांच्या कानी पडतोय, त्याच्याबद्दल जर तुमच्याच मुखातून जर आम्हाला जर शिकायला मिळालं तर खूप आवडेल. मी जसं म्हणालो तसं 93ला सुरुवात केली आयुष्याची ह्या व्यवसायाची. 96ला त्याला थोडंसं पहिलं फल मिळालं. 2000पर्यंत मला आयुष्यात जे पाहिजे होते सगळ्या गोष्टी मिळाल्या होत्या. ह्या म्हणजे माझ्यासाठी बोलतो आणि माझ्या वयाच्या लोकांसाठी हे मी बोलतो. आयुष्यामध्ये आपल्याला ज्या दिवशी एक लाईन ओढता येते की मी आयुष्यात करणार काय आहे, त्याच्यासारखं कुठलीही मोठी गोष्ट नाही. अदरवाईज मग एक घर आहे का 2 घरं करायची, एक गाडी आहे का 3 गाड्या करायच्या, दरवर्षी फॉरेनला जायचं का दर 3 महिन्यांनी जायचं, कुठे थांबायचं हे कळालं पाहिजे. मी आत्ता तुम्हाला ते करा असं कुणालाही सांगत नाही, पण त्यांनी जी शांतता मिळती ती तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. बट फॉर दॅट यू हॅव टू कन्व्हिन्स युअर फॅमिली, अगेन नियर अँड डिअर. आणि ते 2000मध्ये मी कॉल घेतला आणि त्यांना सांगितलं की बेसिक्स आपल्याकडे सगळे आहेत. आता इथून पुढे मी माझ्या आयुष्याचे 40% टाईम हा व्यवसायासाठी देणार, 40% टाईम हा सोशल कामासाठी देणार आणि 20% टाईम हा टीचिंगसाठी देणार. आणि मी मागचे 13 वर्ष हे उत्कृष्ट पद्धतीने पाळतोय, म्हणून मी सोशल एंटरप्रेन्योर आहे. आता हे ज्यांनी सांगितलं की कम्प्युटरचं काय केलं, तर 2000मध्ये आपण सगळ्या जगाने, बिल क्लिंटन, बिल गेट्स, प्रमोद महाजन, शरद पवार, नरसिंह राव, सगळ्यांनी त्यावेळेला
असं सेलिब्रेट केलं होतं की इथून पुढे नथिंग बट आय टी, आय टी आणि आय टी. तर त्यावेळेला आम्ही गावातल्या मुलांना, भारतातल्या टॉपमोस्ट लोकांना लिहून पाठवायला सांगितलं होतं. त्यावेळेला माझं 4 राज्यामध्ये नेटवर्क होतं 2001मध्ये, की तुम्ही त्यांना लिहून पाठवा असं की वी वॉन्ट टू बी कम्प्युटर लिटरेट अँड वाय नॉट. कुणाचंही उत्तर आलं नाही. पण कुठलंही जे रॅपर मी बघाशी तुम्हाला म्हणतो ना, तर मग त्या संकल्पनेला मी नाव दिलं, कारण तो फार मोठा सब्जेक्ट आहे. अनिवासी गाववासी चळवळ, नॉन रेसिडेंट विलेजर मुवमेंट. प्रॅक्टिकली एव्हरी इंडियन इज NRV. आयदर फ्रॉम फादर साईड ऑर अ मदर साईड, यू हॅव अ रूट समवेअर ऑर द अदर. आणि त्या गावासाठी तुम्ही काहीतरी करा. हा भारत बदलायला 5 वर्ष पण लागणार नाही. कारण जेव्हा तुम्ही तिथे करता, त्यातनं तुम्ही काही अपेक्षा ठेवत नाही. आणि करतायत लाखो लोक या देशामध्ये. दे आर द अनसंग हिरोज ऑफ दिस कंट्री, नॉट प्रदीप लोखंडे ऑर अ फ्यू सेलिब्रिटीज ऑफ दिस कंट्री, बट दे आर द बॅकबोन ऑफ दिस कंट्री. आणि मग लोकांना असं सांगितलं मी की आपल्या देशामध्ये 1 करोड प्रॉब्लेम येतो. टॉक अबाउट सोल्युशन अँड वर्क ऑन दॅट सोल्युशन मीन्स ॲक्शन. तर त्या अनिवासी गाववासी चळवळी अंतर्गत आम्ही संकल्पना अशी मांडली, तुम्ही तुमचा जुना संगणक फेकून देण्याच्या ऐवजी आमच्याकडे द्या. तो आम्ही असे शाळेमध्ये लावू की जिथे संगणक हा 100 मार्काचा पेपर आहे, इतिहास भूगोलासारखा. पण त्या शाळेमध्ये संगणक हा फळ्यावर शिकवला जातो. शेम ऑन ऑल ऑफ अस. इफ माय डॉटर गेट्स कम्प्युटर ऑन हर टेबल, मिनिमम 1 कम्प्युटर टू हर काउंटर पार्ट इन दिस विलेजेस. ही सर्वांची जबाबदारी आहे. ही फक्त शासनाची, टाटांची, बिर्लांची नाही, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि बिलीव्ह मी फ्रेंड्स, चॅरिटी स्टार्ट्स ॲट होम. मी माझ्या तालुक्यात, वाई तालुक्यामध्ये 4 शाळेमध्ये जुने संगणक नेऊन लावले आणि भारतभरातल्या माझ्या मित्रांना कळवलं. आणि माझ्यासारख्या एका छोट्या सोशल एंटरप्रेनरच्या माध्यमातून 2001 ते 2009 20,000 शाळेमध्ये संगणक लागले. क्या बात है, क्या बात है. आणि द सक्सेस स्टोरी ऑफ नॉट पुटिंग अप 20,000 कम्प्युटर्स, त्याला आम्ही स्पष्ट सांगितलं. कारण आपल्याकडे लगेच लोकांनी, मला बरेच जणांनी काय विचारलं माहिती आहे का, आता बहुतेक लोखंडे कम्प्युटरचा धंदा करणार, आता हे त्याची स्टेशनरी विकणार. म्हणजे आपल्याकडे कुठलाही व्यक्ती काही करायला निघाला की त्याच्या पाठीमागे त्याचा अजेंडा काय आहे ह्याची जास्त चौकशी होती. तर त्याने तुम्ही त्रासून ग्रासून जाऊ नका मित्रांनो. ज्याला काय विचार, कुणाच्या तोंडावर बोट ठेवणार आहे, कुणाला थांबवणार आहे तुम्ही. तर त्यामुळे त्याच्या पाठीमागं न जाता आपलं कामाला. तर सक्सेस स्टोरी इज नॉट इन्स्टॉलिंग द 20,000 कम्प्युटर्स इन 20,000 used computers in 20,000 schools across 7 states, but the success story is त्यातल्या 70% शाळांनी नवीन संगणक विकत घेतला. कारण जेव्हा तुम्ही त्या गॅजेटला टच केलं तेव्हा त्याचा इम्पॉर्टन्स त्या गावातल्या छोट्या मुलीला आणि मुलाला पण कळाला. फॅन्टॅस्टिक, क्या बात आहे, सुपर. तर असे चेंज येतात. पण 2009 मध्ये जेव्हा जुना संगणक गावात घेऊन गेलो मी जायचं बंद केलं पहिल्या 100 नंतर. कारण 100 गावात जिथे गेलो तिथं 100 शाली मिळाल्या, 200 नारळ मिळाले. त्यामुळं रोज आपली खोबऱ्याची बर्फी घरात. त्यामुळं बंद केलं मी ते जायचं गावात. तुम्हाला माहिती आहे का, गावात जो मी जुना संगणक लावायचो त्याच्या आदरातिथ्यासाठी जे खर्च करायचे त्यात एक नवीन संगणक येऊ शकत होता गावात, पण ते होत नाही. आणि मला त्या कल्चरच्या विरोधात जायचं नाही. आय विल नॉट स्पीक ऑन दॅट. इश्यूज आहेत मोठे ते. म्हणजे घरात आज जेवायला नसतं आणि मोठं छातीत आणून म्हणतो जीवन जा बरं का आमच्या. ही पण चांगली गोष्ट आहे, किती चांगली गोष्ट आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नसतात. नाही तर आमच्या पुणेकरांचं कसंही सांगतो तुम्हाला. आमच्या पुण्यात आमच्याकडे कुणी आलं तर आम्ही त्याचा चांगला आदरातिथ्य करतो, घरात अजिबात ठेवून घेत नाही. आणि हे नायगावकर म्हणतात, तर मी म्हणत नाही, अशोक नायगावकर तुमचे ठाण्याचे, ते त्याला ST स्टँडपर्यंत सोडायला जातात. आणि तो ST मध्ये त्यांनी तिकीट काढल्यानंतर त्याला म्हणतात पुढच्या वेळेला आलं की आमच्याकडे जेवायला या, पण तिकीट काढल्यानंतर. तर असं तिथे नाही. अजूनही फार छान आहे, अजून संस्कृती उत्कृष्ट आहे. तर हा बदल तिथे कम्युनिकेशनमुळे थोडासा होतोय, पण अजून ती माणुसकी
पूर्णपणे जिवंत आहे. म्हणजे मी चहा प्यायचा बंद केला कारण नुसता दुधाचा चहा असतो, म्हणजे गोडवणीच असते ती, ते प्रेम जास्त. 1 चमच्याच्या ऐवजी 2 चमचे साखर, साहेब कुठनं तरी लांबनं आले. तर हे विषय होते. तर तो 2009 जेव्हा मी गावात जुना संगणक घेऊन गेलो त्यावेळेला तिथलं शेंबडं पोरगं पण म्हणायला लागलं, वेअर इज द माऊस अँड वेअर इज द कलर मॉनिटर. त्यामुळे मित्रांनो, जे दान कराल त्यात पण दानच पाहिजे आणि त्याची युटिलिटी असली पाहिजे. तर त्या दिवशी कॉल घेतला, इथून पुढे जुना संगणक देणार नाही, देईल तर ओनली हाय एंड किंवा नवीन संगणकच. सो हे कॉल तिथल्या तिथे आपण, आणि सगळ्यांच्या ती कॅपॅसिटी. तर माझं असं मत आहे मित्रांनो, माझ्या ह्या ज्या काही प्रवासात मला कळालेलं, हा देश जर बदलायचा असेल तर माध्यमिक शाळेतल्या जाणाऱ्या मुलावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करून त्याला एम्पॉवर केला पाहिजे. त्याला 3 कारण आहेत, इस्पेशली आय एम टॉकिंग रूरल इंडिया. 1, ही इज ऑफ 11 to 16 year of age. The age is very important in life. Second, his grasping power at his peak. Third, he is exposed to the communication. So what you are going to talk, he is going to relate. And the fourth is, तुम्ही एकाशी जेव्हा बोलता तेव्हा तो घरात जाऊन अतिशय इफेक्टिव्हली सांगतं आणि त्याची फॅमिली त्याला बिलीव्ह करते, कारण त्यांना हा आनंद असतो की ज्याच्यावरती मी इन्व्हेस्टमेंट करतोय, ज्याला मी शिकवतोय, तो येऊन मला परत सांगतोय, म्हणजे हे बरोबर असणारच. त्यामुळे त्याच्यावरती जर आपण सगळं हे टाकलं तर उद्याचा भारत बनायला वेळ लागणार नाही, अजिबात वेळ लागणार नाही. तर ते संस्कार आपण सर्वजण आयुष्यभर कॅरी करतो. तुम्ही बघा, तुम्ही जे 11वीपर्यंत जे तुमच्यावरती, कारण 12वीत गेला की त्याला पंख फुटतात, कॉलेजला जातो ना, विचारणार कोण त्याला. तर ही अतिशय ॲप्रोप्रिएट एज आहे, त्याच्या हिते चांगलं बी लावायचं. आणि ते एक बी जर तुम्ही चांगलं लावलं तर जसं एका बीचे शेतात 100 दाणे उगवतात, तसे त्याच्या डोक्यातनं चांगल्या 100 कल्पना बाहेर येण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून त्या विद्यार्थ्यालाच आम्ही एम्पॉवर करायचा प्रयत्न करतोय. अँड इट इज नॉट मी, इट इज अ पब्लिक पार्टिसिपेशन. आणि मग दुसरी संकल्पना चालू केली. बघा, प्रत्येक उपक्रमाला उत्कृष्ट नाव, असं माझं मी समजतो. संस्थेचं नाव रूरल रिलेशन्स, इमिजिएटली कळू शकतं. पहिल्या उपक्रमाचं नाव अनिवासी गाववासी चळवळ, नॉन रेसिडेंट विलेजर मोमेंट. ह्या दुसऱ्या उपक्रमाचं नाव ज्ञानकी वाचनालय. ज्ञान म्हणजे नॉलेज आणि की म्हणजे त्याची चावी, ज्ञानाची चावी आम्ही तुम्हाला देतो. अजून एक आमचा उपक्रम आहे, त्याला नाव आहे विलेज डेव्हलपर, अ यूथ फ्रॉम अ विलेज विल वर्क इन अ विलेज. अजून आमचा एक उपक्रम आहे, त्याचं नाव आहे रूरल चॅम्पियन, की देर आर लॉट ऑफ अनसंग हिरोज इन दिस कंट्री डुईंग फॅन्टॅस्टिक जॉब, त्यांना मी आयडेंटिफाय करतो आणि जगासमोर आणतो. तर ते रॅपर नेमिंग प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सो ज्ञानकी केलं ह्याच्यासाठी की त्याचे 2 ऑब्जेक्टिव्ह केले मित्रांनो. एक, थोडीशी वाचनाची आवड निर्माण व्हावी. केअरफुली लिसन, थोडीशी वाचनाची आवड निर्माण व्हावी. आणि दुसरं, जो कोणी ह्या जगात वाचतो त्याच्या मानसिकतेत 100% फरक पडतो. जो कोणी वाचतो, यू टेक एनी पर्सन, एनी सक्सेसफुल पर्सन ऑफ दिस वर्ल्ड, राईट फ्रॉम बराक ओबामा टू राज ठाकरे, शरद पवार टू महात्मा गांधी, यू नेम एनीबडी, शाहरुख खान टू अमिताभ बच्चन, इवन शाहरुख खान टू अमिताभ बच्चन, दे रीड अ लॉट. तर ते तिथे मला नेता येईल का? कारण मित्रांनो, तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख हे पुस्तक इथे विकत घेऊ शकता. आमच्या छोट्याशा 2000 गावातल्या तिच्याच काउंटरपार्टला हे पुस्तक कधी मिळू शकतं का हो? नाही. म्हणून ही संकल्पना राबवली. हे माध्यमिक शाळेमध्ये उघडलं जातं. ह्याच्यामध्ये कुठलंही करिक्युलमचं पुस्तक दिलं जात नाही. ह्यात पुस्तकं कोणती दिली जातात? अग्निपंख, बटाट्याची चाळ, सुधा मिर्ती, सुनीता विल्यम्स. कुठलाही विषय घ्या, त्याचं एक तरी पुस्तक आहे त्याच्यात. इट कॅन बी ड्रामा,
इट कॅन बी संगीत, इट कॅन बी फोर्ट, इट कॅन बी स्नेक, इट कॅन बी सेक्स, यू नेम इट. देर इज मिनिमम 1 बुक इन दॅट. म्हणजे त्या मुलाच्या डोक्यात येणारं एक प्रायमरी पुस्तक त्या वाचनालयात असावा असा प्रयत्न केला आहे. त्यात आम्ही 180 पुस्तकं देतो. इट इज प्रोफेशनली मॅनेज्ड. त्याच्याबरोबर देवघेव वही रजिस्टर दिली जाते. आणि मित्रांनो, आत्तापर्यंत जसं त्यांनी सांगितलं तसं मागच्या 35 दिवसामध्ये 1039 गावात वाचनालय उघडली. क्या बात आहे, क्या उघडली. म्हणजे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, ह्याच्या आम्ही भ्रमात राहत नाही. ही ॲक्शन केली गेलेली आहे आणि दर दिवशी 2 याप्रमाणे वाचनालय उघडतोय. अजिबात आम्हाला अजून तोटा आलेला नाही आहे. तोटा म्हणजे रोज कोणीतरी येऊन आम्हाला त्याच्यासाठी पैसे देतोय आणि त्यात मनी इन्व्हॉल्वमेंट केलेली नाही मी माझ्यासाठी. ते एक मला सांगायला तुम्हाला आवडेल की जनरली जर तुम्ही सोशल काम करायला घेतलं तर कमीत कमी मनी इन्व्हॉल्वमेंट ठेवा. कारण होतं काय की आता मी जर 1000 तर मी जवळजवळ 70 ते 80 लाख रुपयाची पुस्तकं गावात दिली आहेत. तर मी जर माझ्याकडे पैसे घेतले असते आणि तेवढ्यात जर एक मी नवीन कार विकत घेतली असती तर लगेच कुठेतरी कुजबूज चालू झाली असती. लोखंडाने ठोकली तिच्या यायला गाडी यायच्या. तर हे घडतं, तर ते न घडू ह्याची पहिलीच काळजी घेऊ ना आपण. कारण संकल्पना मरून जाते हो चांगली, मग तो माणूस रागावतो. कारण कोणीतरी एक प्रामाणिक प्रयत्न चालू केलेला असतो आणि अशात एक कुठल्या तरी चुटपुट 2-4 लोकांमुळे ती संकल्पना मरून जाते. तर तसं नाही व्हावं ह्यासाठी ह्या काळजी तुम्ही छोट्या छोट्या घ्याव्यात अशी माझी नम्र विनंती आहे. आणि ह्याचा आत्तापर्यंत जे आम्ही केलेला आहे त्याचा 3 लाख विद्यार्थ्यांपर्यंत फायदा केला आहे. पण ह्याची सक्सेस स्टोरी जी सगळ्यात मोठी आहे आणि तुम्ही सर्वांनी येऊन आमच्या ऑफिसमध्ये येऊन बघावं, 49,000 विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचल्याचा अभिप्राय आम्हाला लिहून पाठवलाय. 49,000. आणि त्यातलं एका पत्राचं मला तुम्हाला सांगायला आवडेल. आणि हे सर्वांसाठी थोडी बिटर पिले, कडू गोळी. आज हे आपल्या देशात काय झालंय सांगतो तुम्हाला. प्रत्येक घरात असं वाटायला लागलेलं आहे की माझा मुलगा आणि माझी मुलगी हा किंवा ही मास्टर ब्लास्टर, शेनशहा किंवा गानकोकिळा ह्याच्या खाली काय नाही. ही गडबड आहे मित्रांनो. मला नम्रतेने सांगायला आवडेल, ही गडबड आहे कुठेतरी. एवढे होऊ शकतात का हो? किती क्रिकेटर होणार आहे त्या देशात, किती शेनशहा होणार आहे त्या देशात, किती गानकोकिळा होऊ शकणार आहेत देशात. तर त्या ज्या मुलींनी पत्र पाठवले त्या पत्रात तिने असं लिहिलेलं आहे, मी सुनीता विल्यम्स हे पुस्तक वाचले. मी सुनीता विल्यम्स होणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. ह्याच्यापेक्षा हा करेक्ट, क्या बात आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो. मी सुनीता विल्यम्स होणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु मी जरी सुनीता विल्यम्स झाले नाही तरी सुनीता विल्यम्सची जिद्द मी निश्चित घेणार. ही ह्या देशाची सक्सेस स्टोरी आहे. ही ह्या देशाची सक्सेस स्टोरी आहे मित्रांनो. सो माझं नम्रतेने सांगणं आहे तुम्हाला, आयुष्यात 2 रोल मॉडेल ठेवा. 1 अचिवेबल. अतुल साहेब असू शकतात तुमचे. पहिलं मला अतुल साहेबांसारखं प्रत्येक जण उठायचं नुसतं वरच्या गप्पा, खालचं काय बोलायला तयारच नाही कोणी. आणि मग फ्रस्ट्रेशन येतं, दगडं मारायची, गोंधळ घालायचा, दारू प्यायचं, हे करायचे. सोपे मार्ग आहेत ना एकदम. तर त्याच्यापेक्षा 2 रोल मॉडेल ठेवा. ही अँड सी कॅन बी युअर वाईफ, फ्रेंड, रिलेटिव्ह, काय पण असू शकतं. आणि मग एक मोठं ठेवा. पण जेव्हा तुम्ही एक रोल मॉडेल अचीव्ह करता त्याच्यासारखं आनंदाची गोष्ट काही नाही. कारण ती अचीवमेंट फार मोठी असते. तर ते एक करा. दुसरं न विचारता सांगतोय, शहाणपणा आहे थोडा, तब्येतीची काळजी घ्या. आज अतिशय दुर्लक्ष होतं अक्रॉस, मी बघतोय. कारण कुणासाठी, आयदर स्वतःसाठी किंवा तुमच्या पुढच्या पिढीसाठी, दोन्हींना अडचणी येऊ शकतात ना. तर कृपा करून ह्या 2 गोष्टी पाळा. म्हणजे पाळल्याच पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आपण सगळ्यांनी वाजवूया.